आरंभीचे श्लोक आपण म्हणूया. सगळ्यांना येतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्र शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिकामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शांत. आपण श्लोक म्हणताना नेहमी क्रमाने म्हणून रामदासांचा श्लोक म्हणतो, पण हा ग्रंथ वाचताना त्या रामदासांच्या श्लोकाला एक विशेष महत्त्व आहे. कारण की पूर्वी रामदासियांचा लळा हे शेवटी येतं, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी. म्हणजे मी एक रामदासी आहे आणि माझं कौतुक तुम्ही पुरवा, अशी प्रार्थना सद्गुरूंना केलेले प्रत्येक अध्यायाच्या शेवटी. आता 7वा अध्याय आपण आत्ताच वाचला. या 7व्या अध्यायाच्या शेवटी ते काय म्हणतात ते बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण मुद्दामून का म्हणला तो. इति श्री सद्गुरु लीलामृते सप्तमाध्यायांतर्गत पंचमः समासः श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु इति सप्तमोध्यायः समाप्ता. हे शेवटी शेवटची ओवी कुठली असते. इति श्री सद्गुरु लीला श्रवणी स्वानंद सोहळा. आता आपण श्रवण करतोय, वाचतोय, आनंद मिळाला पाहिजे, आतून आनंद. पुरविती रामदासी यांचा लळा. जे रामदास आहेत, रामदासी जडो वासना रामदासी सदा ती. आपण म्हणतो नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. कृपा कटाक्ष म्हणजे कृपा टाकून, कृपेचा कटाक्ष टाकून माझा तुम्ही लळा पुरवा. यांचा काय लळा असणार आहे, यांचं चरित्र आपल्याला माहीत आहे. जो आपण ग्रंथ वाचतो त्याचा लेखक काय, कवी काय, त्याच्याबद्दल माहिती असली तर ते बरं असतं. आपण प्रत्येक वेळेला एखाद्या कार्यक्रमात परिचय करून देतो. मुख्य वक्ते कोण आहेत, अतिथी कोण आहेत, कशासाठी की लोकांना कळावं की ही जी व्यक्ती आपल्या समोर आलेली आहे तिचा हा अधिकार आहे, त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे या क्षेत्रात, आणि मग ते जास्त लक्ष देऊन ऐकतात. ह्याला एक शब्द आहे माहात्म्य वर्णन. आपण सध्या श्रावण संवाद ऐकतोय. तुमच्यापैकी जर कुणाकडे नसेल तर मुद्दामून तुम्ही ते घ्या, काही नाही, व्हॉट्सॲपवर तुमच्या येईल तो. आज 14वा आत्ता मी लिहून आलेलो आहे. त्या 14व्या संवासात काय म्हणलेलं आहे की गेल्या काल म्हणलं की यथा व्रज गोपिकानाम. व्रजगोपी, व्रजभूमी, गोकुळ, वृंदावन निरनिराळी नावं आहेत. शेजारी शेजारीच आहेत. गोकुळ पहिल्यांदा त्यांना सोडावं लागलं कारण गोकुळात खूपच असुरांचा त्रास व्हायला लागला, कालिया मर्दन वगैरे. आणि मग ते तिथूनच गाड्या भरभरून, ती काही जास्त माणसं होती, काही 100 माणसं होती, ते आले कुठे, वृंदावनात आले. आणि तिथून मग ते रासलीला झाली, ती वृंदावनात झाली. तर त्यांनी काय सांगितले, भक्तीची किती सांगू तुम्हाला सूत्र. तुम्ही व्रजगोपींचं चरित्र बघा ना. व्रजभूमीतल्या म्हणजे आपण गोकुळ म्हणूया,
पण गोकुळातल्या गवळणी आणि वृंदावनातल्या गोपी हा एक फरक लक्षात घ्या. गवळणींची सुद्धा टिंगल मटकं फोडणं वगैरे कोणी केलेलं आहे? कृष्णाने केलेलं आहे. गवळणींचंच लक्षात ठेवा, त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या कृष्णाशी. गोपी आणि गवळण याच्यात थोडासा फरक आहे. त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या त्यावेळेला. कृष्ण म्हणजे अगदी लहानच कृष्ण होता. यावेळेला रासलीला झाली ज्याच्यावर खूपच टीका केली जाते की ते एक चांगलं कृत्य नव्हतं, अश्लील कृत्य होतं वगैरे वगैरे. आपण नंतर त्याच्याबद्दल बघूया. पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला गोकुळातल्या गवळणी मथुरेत दूध दही लोणी विकायला जायच्या त्यावेळेला कोणी गोविंद घ्या, कोणी मुकुंद घ्या हेच म्हणायचं. आणि गोविंद घ्या म्हणल्यानंतर दुसरे म्हणायचे, अगं तू दही विकतेस ना, मग गोविंद काय म्हणतेस? तू आत्ता मुकुंद कशाला म्हणालीस? तू दूध विकतेस. म्हणजे ते दूध दही लोणी ह्याच्या ठिकाणी म्हणजे एकरूप, कृष्णाच्या ठिकाणी एकरूप झाले होते. ही एकरूपता आणि गोपींची एकरूपता याच्यात फरक आहे. गवळणींच्या वेळेला कृष्ण लहान होता, चोऱ्या करायच्या, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे कौतुक होतं ते. एक बालकृष्ण होता तो, जास्तीत जास्त गोपाल कृष्ण होता तो. पण आता तो किशोर कृष्ण झालेला आहे. आता तो गोपी कृष्ण झालेला आहे, फार मोठा झालेला नाही आहे. कालच्याच लेखात आपण म्हणले, अलीकडच्या शब्दात सांगायचं तर ज्यावेळेला रासलीला झाली त्यावेळेला कृष्ण टीन एजमध्ये सुद्धा प्रवेश केलेला नव्हता. ही वॉज नॉट इवन अ टीनेजर. आणि तुम्ही काय म्हणता की हे सगळं अश्लील आहे, हे सगळं बदफैली आहे, ही सगळी नवऱ्याशी केलेली प्रतारणा आहे. कारण आहे ना, त्याची बासरी ऐकल्यानंतर संसार सोडून त्या गोपी पळायच्या. गवळणी आणि गोपी याच्यातला फरक लक्षात घ्या. स्त्रिया त्याच असतील, परंतु गोपींकडून कृष्णाने एक अपेक्षा केलेली होती. 11 महिने त्यांना व्रत करायला सांगितलं होतं उपवासाचं. आणि प्रत्येक वेळेला सांगायचं की येत्या म्हणजे 11 महिन्यानंतर जी कोजागिरी पौर्णिमा येणार आहे, ज्याला शरद पौर्णिमा म्हणतात, त्यावेळेला यमुनेच्या काठी कदंब वृक्षाच्या साक्षीनं आणि सगळ्या गोकुळवासियांसमोर कृष्ण माझ्याशी नृत्य करणार आहे. हे सतत सांगत राहायचं. 11 महिने जर सांगितलं तर त्या एवढ्या त्या नृत्याशी एकरूप झाल्या होत्या की त्या नृत्याला देह नव्हताच, देहभान हरवलेलंच होतं. आणि लोक म्हणतात की सगळी अश्लील क्रीडा होती. अश्लील क्रीडा अंधारात करतात आणि अश्लील क्रीडा 1-2 यांच्यातच असते. तिथे काय एवढ्या गोपी आहेत, प्रत्येक गोपीबरोबर कृष्ण नृत्य करतोय, बघायला सगळे लोक आहेत. तिकडे शरदाचं चांदणं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं चांदणं पडलेलं आहे, यमुनेचा काठ आहे, सगळं सार्वजनिक आहे की. ह्याच्यात तुम्ही कसा आरोप करता? आरोप गोपींवर करायचा. एक गोपी दूध पाजते आपल्या मुलाला आणि बासरीचा ध्वनी ऐकला की ते दूध पाजणारं आपलं पोर ठेवून धावत सुटलेली आहे. अनेक असे अनुभव आहेत. एका नवऱ्याला सांगितलं, बघा आता बासरी वाजायला लागली ना, तुझी बायको कशी धावत जाते ते बघ. तो म्हणाला, मी तिला जाऊच देणार नाही. म्हणून तिच्या मार्गात असा हात पसरून तो उभा राहिला, जाऊच देणार नाही. त्यावेळेला ती म्हणते की कृष्णा, माझ्यावर तू एवढी कृपा केलीस की मला यमुनेच्या काठी जायचीच गरज नाही, मला तू इथेच दर्शन दिलंस, मी धन्य झाले, आता जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून ती आपल्या नवऱ्याच्या पायाशी मरून पडली. लक्षात ठेवा, ही तळमळ आहे. तुका तैसा तळमळी की कृष्णाकडे जाऊ देत नाहीस, नाही तूच कृष्ण आहेस, माझा कृष्ण तूच आहेस. याच्यात कुठे व्यभिचार आला सांगावर? जारीन हा शब्द वापरलेला आहे. जर तुम्ही कृष्ण हा महात्म्य कृष्णाचं लक्षात घेतलं नाही, कृष्ण हा परमात्मा आहे, कृष्ण परमेश्वर आहे, कृष्ण परब्रह्म आहे, हे जर विसरला तर मात्र ते कृत्य आपण ज्याला व्यभिचार म्हणतो, म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याशी एकनिष्ठ नाही आहात. कृष्णाशी एकनिष्ठ राहण्यासाठी पतीशी द्रोह करण्याचीच गरज नाही आहे, कारण त्यांना सगळीकडे दिसतं. एकच तुम्हाला सांगतो, नंतर आपण या अध्यायाकडे वळूया. महात्म्य तुम्हाला सांगतो की एखाद्या गोष्टीचं, एखाद्या व्यक्तीचं महात्म्य कळलं की माझी दृष्टीच बदलते. आणि दृष्टी बदलणं हे अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. वाल्या कोळ्याची दृष्टी बदलली आणि मग ते वाल्मिकी झाले ना. दृष्टी बदलली पाहिजे. दृष्टी बदलण्याचं काम गुरु करतो, देव करत नाही. देव तुम्हाला 100 वेळा सांगेल, शिशुपालाला सांगितलं तसं ठार मारेल. देवांचे अवतार ठार मारतात, लक्षात ठेवा. परंतु मन बदलणं, मत बदलणं, हृदय परिवर्तन करणं, दृष्टी बदलणं, हे सगळं काम गुरु करतात.
म्हणून गुरुला साक्षात परब्रह्म म्हणलेलं आहे. तसं साक्षात परब्रह्म प्रत्येक गोपीबरोबर नाचत होतं. काय सुंदर शब्द आहेत, साक्षात. बघा, धादांत वेदांत सिद्धांत नृत्य. कोण? प्रत्यक्ष वेदाचा जो सिद्धांत आहे, वेदाचं जे तत्व आहे, काय एकम सत, एकच सत्य आहे, एकच ब्रह्म आहे, आपण सगळी त्या परब्रह्माची लेकरं आहोत, हा वेदांत आहे. तो धादांत म्हणजे प्रत्यक्ष होऊन नाचत होता. म्हणजे कृष्णाचं रूप त्यांनी घेतलेलं होतं. कृष्ण हा कृष्ण नव्हता, तो वसुदेव देवकी नंद यशोदा कुणाचाही नव्हता. कृष्ण हा वेदांताचा सिद्धांत होता आणि तो धादांत साक्षात प्रत्यक्ष प्रत्येक गोपीबरोबर नृत्य करत होता. ह्याच्यातच किती दिव्यता आहे बघा बरं. त्याला पण दिव्य स्वर्गीय असे शब्द वापरतो ना, ते हे नृत्य आहे. त्याच्यात एक फरक लक्षात ठेवा, क्रीडा करताना नाही म्हटलं तरी श्रम होतात, आपल्याला कळत नाहीत ते श्रम. एक चांगलं उदाहरण रामकृष्ण द्यायचे. अगदी 12-1 वाजेपर्यंतच्या उन्हात एक जण क्रिकेट खेळतोय किंवा फुटबॉल खेळतोय कलकत्त्याला. इंटरवल झाली ही घरी मुलं जेवायला आली. त्यावेळेला आई म्हणाली, अरे मी तुला इतक्या हाका मारल्या, गिरणीत जाऊन दळण, गिरणी शेजारी आहे, गिरणीत जाऊन दळण आण तरच मी तुला भाकरी करून देईन. त्यावेळेला म्हणतो, केवढं ऊन आहे ग, मी आता थकलोय. अजून जो खेळ चालू राहिला असता ना तर त्याच उन्हात त्याला काही वाटलं नसतं. कारण ती क्रीडा आहे, प्ले आहे, लक्षात ठेवा. प्ले प्ले म्हणजे गेम आहे, ती प्ले नाहीच आहे, प्ले कृष्णाच आहे. म्हणून क्रीडा कोण करत होत्या? गोपी करत होत्या. आणि कृष्ण लीला करत होता. कृष्णाची रासलीला आणि गोपींची रासक्रीडा. खेळताना सुद्धा थोडे श्रम होतात, लीला श्रमच नाही. सूर्यप्रकाश देणे सूर्याची लीला आहे. तू म्हणेल की मी प्रकाश देण्याशिवाय राहूच शकत नाही, ती माझी लीला आहे, इट इज माय प्ले. आणि प्ले म्हणजे सहज असतो तो, त्याला कष्ट करावे लागत नाही. आता ह्यांचं महात्म्य काय आहे, या कवीचं महात्म्य आपण बघूया. मागे उदाहरणं आपण बघितली होती. एका वाक्यात तुम्हाला सांगतो की परदेशातले 2 मित्र आलेले होते आणि गोव्यातला एक मित्र त्यांना मंदिरं दाखवत होता. आणि त्यावेळेला प्रत्येकाकडे गाडी नव्हती, त्या बसमधूनच, आम्हीसुद्धा त्याच बसमध्ये होतो. पहिल्यांदा लागतो कुठला, गणपती लागतो, नंतर शंकर लागतो आणि नंतर बालाजी. हा जर क्रम तुम्ही धरला गृहीत तर हरकत नाही. पहिल्यांदा गणेश म्हटलं, मंगेश हे लागला. तिथे बेलाची पानं जी पडलेली होती ते हा मित्र भारतीय उचलायला लागला आणि बाजूला करायला लागले किंवा बाजूला टाकायला लागला. त्या दोघांनी विचारलं, व्हाय आर यू कलेक्टिंग दोज लिव्ज? त्यावेळेला म्हणतो, दे आर नॉट ऑर्डिनरी लिव्ज. त्याला बिल्वदल म्हणतात, बिल्वपत्र म्हणतात. आणि अत्यंत पवित्र असं हे बिल्वदल शंकराच्या उपासकांसाठी आहे. इतकं सांगितल्यानंतर मग तेही बिल्वदल वेचायला लागले, कारण त्यांना महात्म्य कळलं. ते नंतर तो बालाजी, तिथे तुळशी पडलेल्या होत्या. तो म्हणतो, व्हाय आर यू नाव पिकिंग अप दीज? आता इथे तर काही बिल्वदल नाही. तो म्हणतो, दे आर कॉल्ड तुलसी दल. कृष्णाला प्रिय आहे आणि आपण बालाजीच्या मंदिरात आलेलो आहोत. ते म्हणाले, इज इट सो? त्याला हरिप्रिया, विष्णुप्रिया हे तुळशीला नाव आहे. तुलसी एक नाव आहेच, पण त्याला विष्णुप्रिया म्हणतात, हरिप्रिया म्हणतात, कारण ती कृष्णाला अत्यंत प्रिय आहे. मग तेही वाकून उचलायला लागले. नंतर आले कुठे, फार्मागुडीला. तिथे तर हा दुर्वा वाटेत पडलेला. त्यावेळेला ते म्हणाले की ॲज लॉंग ॲज यू आर पिकिंग अप दोज लिव्ज वी कुड अंडरस्टँड, बट नाऊ यू आर पिकिंग ग्रास. देर इज अ लॉट ऑफ ग्रास. इट इज नॉट ग्रास, दे आर कॉल्ड दुर्वा. मग तोही खाली वाकून उचलायला लागले ते दोघं जण. खरंच ही जर दृष्टी आहे तर तुम्ही निसर्गावर प्रेमच कराल. प्रत्येक जर वृक्षात जर एक दैव किंवा दैवत्व तुम्ही ठेवलेलं आहे तर उडणारच नाही वृक्ष. आपण आता त्या संस्कृतीपासून खूप दूर आलेलो आहोत, खूपच दूर आलेलो आहोत. आणि आता जे आपण शिकवतो, मुलांवर संस्कार वगैरे घडवतो, ते फक्त आपण म्हणतो ना टूथपेस्ट आणि लिपस्टिक, याच्या पलीकडे ते संस्कार जात नाही. बघा किती पाठ म्हणतो, तर काय त्या पाठांतराला अर्थ आहे? अर्थ त्याला कळत नाही. 5वीत गेल्यानंतर सगळी जर म्हणत असतील सगळं विसरून जातं. कसलं पसायदान, कसलं काय. पहिलीत असताना काय पसायदान म्हणत होते, नंतर 10वीत आली पसायदान म्हणजे काय होणारच आहे ते. तुम्ही बिलकुल म्हणू नका, माझा नातू बघा तेल लावल्याबरोबर तो थांबतो, तो नाचायला लागतो. किती दिवस बघा ना तुम्ही, हे सगळं वरवरचं आहे. इट इज नॉट इवन स्किन डीप. ते कातडी एवढंही नाही आहे, तर आत रक्तात कसं ते भिनणार आहे. आणि रक्तात भिनल्याशिवाय तो संस्कार जीवनात उतरत नाही. म्हणून महात्म्य वर्णन हे अत्यंत आवश्यक आहे.
महात्म्य म्हणू नका, महात्मा, पण महात्म्य. आता हा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं महात्म्य काय? महाराज गेल्यानंतर लोकांना अगदी चुकल्यासारखं झालं होतं. कितीतरी वर्ष महाराजांबरोबर राहिलेले होते आणि एकदम आपली आवडती व्यक्ती अशी दृष्टीआड झाली कायमची, परत न येण्यासाठी, तर वेडावल्यासारखं होतं. तसंच गोपीना झालं. लक्षात ठेवा, ज्यावेळेला कृष्ण निघून गेला, अक्रूर आला आणि कृष्णाला घेऊन गेला. क्षणभर काय झालं? हाच रासक्रीडेतही प्रकार घडलेला आहे. प्रत्येक गोपीबरोबर कृष्ण एवढा तल्लीन झालेले आहेत सगळ्याजणी. मग एकीचं लक्ष दुसरीकडे जातं, तर तिच्याबरोबरही कृष्ण नृत्य करतोय. नाच म्हणू नका शब्द, नाच हा निराळाच कन्सेप्ट आहे, वेस्टर्न कन्सेप्ट आहे. आपल्याकडे नृत्य असतं, नर्तन असतं, आणि जग खूप फरक आहे. एवढं तुम्ही जर कथ्थक आणि भरतनाट्यम बघितलं तर तुमच्या मनात विकार किंवा वासना निर्माण होते. आणि त्यांचं कुठलंही नृत्य बघा, नृत्य नाहीच आहे, नाच आहे. आपल्या मनात विकार असतो. काय मायकेल जॅक्सन वगैरे नाचायला लागल्यानंतर तुमच्या मनात काय निर्माण होणार आहे? आपण ज्याला वासना म्हणतो त्याच निर्माण होणार आहे, कारण की ते फक्त देह हालत असतो. पण भरतनाट्यम त्याच्यात भाव, राग आणि ताल, भारत असं ते झालेलं आहे. कथ्थकमध्ये कथा आहे, ती नृत्यच प्रत्येक आहे, ते वैशिष्ट्य आहे, ते आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, सांगत काय होतं तुम्हाला, तर लोकांनी सांगितलं की तुम्ही महाराजांचं चरित्र लिहा म्हणून. नमस्कार त्रयोदशी म्हणून या पुस्तक याच्यात शेवटी छापली आहे मुद्दा म्हणून, पण आपल्या ह्याच्यातही आहे प्रत्येकाला. तर ते नमस्कार त्रयोदशी 13 श्लोकात महाराजांचं चरित्र या फडकेबुवांनी लिहिलं. फडकेबुवांचं चित्र आहे, तुम्ही बघितलं असेल. महात्म्य वर्णनात चित्र एक असतं. दिसतात कसे? हे खुर्चीवर बसलेले आहेत, कारण त्यांना फार वेळ उभं राहता येत नव्हतं. पाय त्यांचे अत्यंत अशक्त होते, कशाला तरी धरून उभं राहायचे. आणि म्हणून ह्याच्यात एक प्रसंग, तुम्ही आता सगळंच वाचणार आहात म्हणून तो प्रसंग अजून आलेला नाही आहे, पुढे येईल. की महाराजांना कागवाडला बोलवलं 1909 साली. महाराज गेले केव्हा? 1913 साली. तिथे ते मारुतीची मूर्ती भंगली होती, तर नवीन जीर्णोद्धार म्हणजे परत आपण म्हणतो ना, पुनर्प्रतिष्ठा करण्यासाठी महाराजांना बोलवलं होतं. आले महाराज. अगदी कागवाडला आल्यापासून आपली पालखी जशी थांबत थांबत, तसे महाराजांना थांबत थांबत, ओवाळत, महाराजांचे पाय धुवत, हे सगळं करत असताना गाणी म्हणली जात होती महाराजांची कौतुक करणारी, महाराजांचं चरित्र वर्णन करणारी. महाराजांना ती आवडली. ते म्हणाले, ही गाणी माझं वर्णन करतायत म्हणून मला आवडत नाही आहेत, फार सुंदर रचना आहे, कुणी लिहिली, मला त्यांना भेटायला आवडेल. ते म्हणाले ते येऊ शकणार नाहीत, कारण असे 4 चौघात त्यांना जाऊन उभं राहणं आणि गर्दी असते तुमच्याबरोबर नेहमी. महाराज हसले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरावरून जात होते महाराज. महाराज त्यांच्याबरोबर 100-150 जात होते. महाराजांचा जय जयकार, परत गाणी म्हणली जात होती. कुणीतरी म्हणलं, अहो महाराज जात आहेत आपल्या घरासमोरून. ते बाहेर आले, खांबाला धरून उभे राहिले. अनुग्रह म्हणजे काय तुम्हाला सांगतो, आपल्यापैकी अनेक जणांनी अनुग्रह घेतलेला आहे. इट्स अन ॲक्सिडंट. घेतला आहे, घडला पाहिजे ना अनुग्रह, अनुग्रह झाला पाहिजे. मग आम्हाला कसा होणार नाही? तुम्ही घ्या ना अनुग्रह, घ्या, पण अनुग्रह होण्याची वाट बघा. 2 गोष्टी आहेत या. अनुग्रह घेणं ही एक प्रोसिजर आहे. तिथे जा, मग तुम्ही ते हे घ्या, मग हार घ्या, पेढ्याचा पुडा घ्या, मग ते करणार, सांगणार, ही त्यांनी एक पद्धत निर्माण केलेली आहे. वाईट नाही आहे, इट इज अ रिच्युअल, कर्मकांड आहे, ते वाईट नाही आहे, पण ती सुरुवात आहे. पुढे एवढी आपण उपासना करूया की आपल्यालाच अनुभव येईल की अरे हा खरा अनुग्रह माझ्यावर झाला. आपल्यापैकी प्रत्येकाला हा अनुभव येईल, पण अनुग्रह होईपर्यंत उपासना वाढवत 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 नेली पाहिजे. म्हणून अनुग्रह होणे, अनुग्रह घडणे हे सगळ्या बाबतीत आहे. उपवाससुद्धा, मी उपवास करतो गेली 13 वर्ष. करतो कशाला रे? उपवास घडला पाहिजे. आपण जी महाशिवरात्र म्हणतो, त्या महाशिवरात्रीला तो व्याध म्हणजे शिकारी, त्याच्या मुलांनी सांगितलेलं काहीतरी लुसलुशीत असं ताजं मांस घेऊन ये. तो वरती बसतो, रात्रभर बसतो, कुणी जनावर येतच नाही. आणि मुलांनी तर अगदी आग्रहाने सांगितले, बाबा जरा लुसलुशीत मऊ असं मांस आणा. आपल्याला जर काही नसेल ना, तर आपण काहीतरी कृत्य करत असतो. म्हणजे जर आपल्या हातात झाडाची फांदी असेल तर आपण वाट बघते कोणाची तरी, आपण उगीच पानं तोडत असतो, आपण काही ना काहीतरी करत असतो.
तसं तो ते झाडावर बसलेला असतो, तो पानं तोडून खाली टाकतो. ते बेलाचं झाड असतं, त्याला माहीत नाही आहे. ते माहीत नाही हा शब्द महत्त्वाचा आहे, त्याला माहीत नाही आहे. खाली स्वयंभू शिवलिंग आहे, त्याला माहीत नाही आहे. तो वाट कशाची बघतोय? शिकारीची वाट बघतोय. कुठलं तरी जनावर येईल आणि त्यांच्याबरोबर त्यांची पिल्लं असतील तर फारच चांगलं होईल. तो टाकतोय, तो ओम नमः शिवाय वगैरे काही म्हणत नाही. पण इतक्या एकाग्रतेने ती पानं तोडून तो टाकतोय. शंकर त्याच्यावर प्रसन्न होणार आहे. त्रिशूळ घेऊन वगैरे असं काही होणार नाही आहे. कसा प्रसन्न होणार आहे बघा. पहाटेच्या वेळेला एक हरिणी येते आणि तो हरिणीवर बाण धरतो. तेवढ्यात ती हरिणी मनुष्यवाणीने बोलते. हा अनुग्रह आहे आणि हा उपवास घडणं आहे. रात्रभर याला उपवास घडलेला आहे आणि तो शिवलीलामृत, म्हणजे तो महाशिवरात्रीचा उपवास आहे. आपण निरनिराळे पदार्थ करतो आणि उपवास करतो. हे बरं लागलं नाही उपवासाचं, हे पुन्हा करूया वगैरे असल्या आपल्या सगळ्या गोष्टी असतात. उपवास करणं निराळं आहे, उपवास घडणं फार महत्त्वाचं आहे. ती मनुष्यवाणीने बोलायला लागली की तू मला मारतोयस, मार, कारण मी तुझं खाद्य आहे. पण एक लक्षात ठेव, माझी पिल्लं घरी आहेत, पाडसं म्हणतात त्यांना, हरणाचं पाडस, त्यांचा मी निरोप घेऊन येते. तो म्हणतो ज्या अर्थी ही मनुष्यवाणीने बोलते त्या अर्थी ही येईल. मनुष्यवाणी शब्द वापरला आहे. माणसासारखी बोलत असेल तर ती आलीच नसती. माणूस म्हणजे काय गंमत आहे तुम्हाला सांगू. इतका आपण म्हणतो ना की खोटा प्राणी जर या जगात कुठला असेल तर तो माणूस आहे. आणि खरा प्राणी जर, पण खरा प्राणी शोधायला लागेल, नाही मिळणार तुम्हाला. आपण म्हणतो सैतान आहेत, तसे संतही आहेत. संत शोधावे लागतात. सैतान आपल्या आजूबाजूला काय डोळे मिटले तर आपल्या आतसुद्धा एक सैतान दिसतो, हे लक्षात ठेवा. म्हणून हे फक्त म्हणायचं असतं, अरे हे चांगलं आहे, तसं वाईट. चांगलं फार थोडं आहे, हे शोधावं लागतं. म्हणजे दिवसा दिवा घेऊन शोधावं लागेल चांगला कोण आहे तो. म्हणून इथे कसं झालं, त्याला ती मनुष्यवाणीनं बोलते, त्या अर्थी ते जाऊन मी थांबतो इथे, तू ये. ही जाते, तिला 2 पिलं आहे. ती पिलं म्हणतात आई तुझ्यानंतर आमचं काय, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. अरे मला तो मारणार आहे, काय हरकत नाही, आम्हालाही मारू. ज्यावेळेला ती हरिणी येते आपल्या 2 पिलांना घेऊन, त्यावेळेला त्याला आपली पिल्लं म्हणजे मुलं आठवतात. किती कोवळं मांस आहे ह्या पाडसांचं. ती पिल्लंच आहेत ना हरणीची. आणि तो मारणार इतक्यात तो म्हणतो की माझ्या मुलांना कोवळं मांस पाहिजे. म्हणून ही प्रामाणिकपणे परत आलेली आहे आणि तिच्या मुलांचं तिच्यावर एवढं प्रेम आहे की आम्ही तुझ्याबरोबर मरायला तयार आहोत, ह्यांना मी मारू कशाला. आजपासून शिकार सोडली. ही ती कृपा आहे शंकराची. पूर्णपणे शाकाहारी. विचार करा तुम्ही, आपण उपवास केल्यानंतर असं काही आपल्या जीवनात बदल घडतो का, जो आपोआप घडतो, आपल्याला नंतर कळतो अरे हा बदल झाला आहे माझ्यात, मला ते नकोसं वाटतं. न उत्साही आणि न रमते, हे नारद भक्तिसूत्र आपण बघितलेलं आहे की एकदा भक्ती आवडायला लागली की प्रपंचातली जी निरनिराळी कामं, सण, हे समारंभ सगळे हे नकोसे वाटतात. न उत्साही, उत्साहानं तर तो जातच नाही आणि गेला तर तिथे रमत नाही. आणि रमणे म्हणजे काय हो, रमणे म्हणजे तिथे त्यावेळेला तर रमायचं, पण येताना आपल्या मोबाईलवर वगैरे आठवणी घेऊन यायच्या. हा सेल्फी काढला, हा फोटो काढला. हे रमणे म्हणजे किती रमणे आहे हो. तो प्रसंग संपला तरी तुम्ही रमवून राहता त्याच्यात. विचार करा. आणि म्हणून हे फडके बुवा त्या गर्दीत महाराज त्यांच्याकडे बघतात. ते त्यांच्याकडे, महाराजांच्याकडे बघतच असतात, महाराजांचं दर्शनच घेत असतात, खांबाला टेकून उभे असतात. हा अनुग्रह आहे. महाराजांना कळलं, महाराजांना अंतर्ज्ञानाने कळलं, हेच फडके बुवा. तर कोणीतरी म्हणले असेल ते फडके बुवा तुम्ही म्हणत होतात ना, ते तिथे उभे आहेत. दोघांची दृष्टादृष्ट झाली. आणि नंतर मुक्कामावर आल्यानंतर महाराजांनी सांगितलं त्या फडके बुवांना, तुम्ही हा कवित्वाचा महाप्रसाद द्या. ते शब्द ह्याच्यात आलेले आहेत, तुम्ही नंतर वाचणार आहात. कवित्वाचा महाप्रसाद. त्यावेळेपर्यंत ती पदं महाराजांची स्तुती करणारी रचली, त्याशिवाय त्यांनी कुठलीही रचना केली नव्हती. ते होते कोण, ते ज्योतिष सांगायचे, मुहूर्त काढून द्यायचे आणि आयुर्वेदाचं प्रॅक्टिस करायचे. त्याच्यावर त्यांचं चाललं होतं. काय फार श्रीमंतही नव्हते, चालला होता त्यांचा संसार. आता बदल झाला. महाराजांनी कवित्वाचा महाप्रसाद दिला. मग त्यानंतर आता 9 साली ही घटना घडली. 13 सालची शेवटची गुरुपौर्णिमा महाराजांनी पंढरपूरला घडली. म्हणजे जास्तीत जास्त
ते जास्तीत जास्त किती 1, 2, 3 वर्ष गुरुपौर्णिमेला हे फडके बुवा गोंदवलेला गेले होते. आणि त्यांनी एक ठरवलं, महाराजांच्या समोर असताना मी बसणार नाही आणि कशाचाही आधार घेणार नाही. म्हणजे काही 2 तास जरी असतील त्यांनाच विश्वास बसायचा नाही. मी कसा उभं राहिलो होतो. ते सद्गुरू होते, सद्गुरूंची शक्ती होती, त्यांना उभी करत होती. महाराज गेल्यानंतर लोकांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही लिहा. मग त्यांनी 13, आपली 13 ही चांगली पवित्र संख्या आहे. श्रीराम जय राम जय जय राम अशी 13 कडवी लिहिली. 14वं कडवं जे आपण नेहमी म्हणतो, जे ह्याच्यात नाही आहे नमस्कार त्रयोदशीमध्ये, ते बाबा वेलसरेंनी, ज्यांचा इथे फोटो आहे, आपण गुरुवर्य वेलसरे म्हणतो, त्यांनी लिहिलेलं आहे. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. ही शेवटची ओळ त्यांनी या त्रयोदशीतली घेतलेली आहे. कारण ते 13 जे श्लोक आहेत त्याच्यात शेवटी नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. ते कीर्तनकार आलेले होते ह्याला वानतेला. तुम्हाला सांगतोय जमणार आहे का आपल्याला असेल याचा? एकाने सांगितलं की तो वाचेल बस, मग मी विचारही करणार नाही महाराज मी का नाही वाचायचं. नाही, कुणीतरी सांगतं, महाराज सांगतायत, असं जीवन मी स्वीकारणार आहे का? बघा, सोपं आहे का? हो. अवघड आहे का? हो. कारण मी मॉडिफायच करणार नाही कोणतीही गोष्ट. आपण इथेच चुकतो कारण माझा अहंकार येतो. प्रत्येक गोष्ट मॉडिफाय. एक करायला सांगितली, नाही आपण करूया, हे करूया, अशी करूया, तशी करूया. वाय? अरे एखादा भिकारीसुद्धा सांगून गेला काहीतरी, महाराजांचे शब्द म्हणून त्याप्रमाणे वागा, कल्याण होईल. आपण फोकस स्वतःवरच ठेवतो, आपण स्वतःला जगाचं केंद्र मानतो आणि मग कठीणच आहे की शांती, मनशांती लाभणं. याच्या उलट सांगितलं गेलं बस, तेवढंच, दुसरं काही करायचंच नाही. तसं त्या कीर्तनकारांनी काय सांगितलं, जयाचा जनी, महाराज काय आपल्या वर्गातले आहेत काय? त्यांना आदराने नको म्हणायला. जयांचा जनी, माझ्याकडे इकडे बघतायत राणे वगैरे काय आहे म्हणलं, ते सांगतायत ना, म्हणा ना, काय बिघडलं? जयांनी सदा वास नामात के, जयांच्या मुखी म्हणा ना, काय वाद घालता? हे फार अवघड आहे बघा. दुसरा सांगतो तसं वागणं, अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स, फार अवघड आहे. आपण कंडिशन घालतो, त्याला मनातल्या मनात कंडिशन घालतो, मॉडिफाय करतो, असं नको तसं करूया. व्हाय? असं करा म्हणून लहान मुलांनी सांगितलं ना, एकदा तरी ऐका त्यांचं. आणि मग लक्षात येईल, देव बोलतो बाळ मुखातून, महाराज बोलतायत त्याच्या मुखातून. पण आपण मॉडिफाय, तुला काय कळतंय, काल परवाच सुद्धा जन्म आहे, असं करूया तसं करूया. काय इथे अहंकार, मी, माझा देहभाव, तो त्याच्यात घुसळतो आणि आपण दुःखी होतो आणि इतरांना फार सुखी करतो. असं बिलकुल नाही. म्हणून एक दिवस तरी तसं जगा ना. सकाळी उठल्यानंतर महाराजांना सांगायचं, आज मला जे जे कुणी सांगतील ते ते मी ऐकेन. मी त्याला असं का, मी वाद घालणार नाही. आणि मी संवाद स्वतःशीच, आपण श्रावण संवाद असं म्हणतोय सध्या जे लिहितोय त्याला, त्याच्यात सुरुवातीला सांगितलं वक्ता आणि श्रोता यांच्यातला संवाद नाही आहे. हा मी आणि मी यांच्यातला संवाद आहे, हा आत्मसंवाद आहे, हा स्वसंवाद आहे. तरच स्वानंद सोहळा, तरच आतून आनंद निघणार आहे. मी तुम्हाला काहीतरी सांगतो ऐका, नाही, ही भूमिकाच नसावी. हे व्यावहारिकरित्या आता मी इथे बसलेलो आहे, तुम्ही ऐकताय वगैरे, पण मी जर म्हणलं की मी काहीतरी निराळं सांगतोय तर माझ्या अधःपाताला सीमा नाही. हे लक्षात ठेवा, माझ्या अधःपाताला सीमा नाही आहे. आणि मी जर ठरवलं काही नाही, तुम्ही मला सांगितले, तुम्ही नसता तर मी कुणासमोर बोलणार असतो, मी उपकृत आहे, तुम्ही माझ्यावर उपकार करताय, तर माझ्या उद्धारालाच सीमा नाही आहे. लक्षात ठेवा, उद्धारी आहे आणि अधःपाती आहे. दुसऱ्यालाच कायम फोकस ठेवा. आपण दुसऱ्याला फोकस कशासाठी ठेवतो? दोष काढण्यासाठी. ह्यालाच म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. फोकस इज ऑन अदर्स, व्हाय नॉट ऑन मी. बघा, खूप एक दिवस जो कोणी मानेल त्याप्रमाणे वागा. अवघड आहे का? प्रचंड अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. लक्षात ठेवा, नवऱ्याचं मी सगळंच का ऐकू आजच्या दिवस? मग उद्या न सांगता नवरा तुझा ऐकतो की नाही ते बघ, न सांगता. ही प्रेरणा महाराजच देणार आहेत की नाही? महाराज आज परीक्षा बघतील.
मी सगळ्यांच्या तोंडून तुझ्याशी बोलणार आहे. बघ, गोंदवल्याला गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा नेहमी ठरवायचो, आपण इथे चप्पला काढून ठेवलेल्या आहेत आपल्या गाडीत, 9 दिवसांनी आपण परत येणार आहोत. या 9 दिवसात जे आपल्याशी बोलतील, अपमानास्पद असू दे, गौरवास्पद असू दे, जे आपल्याला काम सांगतील, शक्य असेल तर, आता मला खांब उचला म्हणून सांगितलं तर जमणार नाही, पण मी उचलायचा प्रयत्न करीन. एक मी तुम्हाला सहज उदाहरण म्हणून सांगतो. महाराजांच्या पायाशी बसून उत्सवात काही मी फारसा गेलो नाही गोंदवल्याला, पण एकदाच गेलो होतो. त्यावेळेला कुणीतरी तीर्थ वाटून थकला होता. त्यावेळेला मी तिथे पोचलो, जरा तीर्थ वाटावं तुम्ही, मी वाटायला लागलो. नंतर दुसरा म्हणतो, अरे तीर्थ वाटायला त्यांना जरा द्या, तुम्ही प्रसाद वाटा. झालं. इतक्यात कुणीतरी म्हणलं की पालखी निघालेली आहे. मग पालखीच्या समोर ते पाठ घालतात, हे करतात, प्रत्येक काम, ते चौरी ढाळणं, पालखीला खांदाटणं, सगळं महाराजांनी करून घेतलं. मी कुठेही पुढाकार घेतला नव्हता. मी उभा होतो, जड भरत जसा असायचं ना तसा उभा असतो. हे जरा ते करावं, जरा ते करावं, जरा ते करावं, मी करत गेलो. सगळं तंतो जाई एक वार अनुभव दिला महाराजांनी. वारंवार जायची काही गरज नाही, वारंवार जायचा अहंकार कसला सांगा बरं. मी मार्च ऑक्टोबर परीक्षेला बसतोय, काय अभिमानाची गोष्ट आहे काय? नाही आहे. एकच वार आणि मी उत्तीर्ण झालेलो आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून ती शेवटची 3 वर्ष 3 गुरुपौर्णिमा हे गोंदवल्याला होते महाराजांच्या तिथे, आणि तिथपासून मी वाचायला सुरुवात करणार आहे. एरवी काय असतं की शेवटचा अध्याय, त्याच्यात अवतरणिका सगळा विषय दिलेला असतो, तो लोक वाचतात. पण तरीसुद्धा त्या ग्रंथाची जी मध्यवर्ती कल्पना आहे, सेंट्रल आयडिया और सेंट्रल थीम, तो ज्या अध्यायात आहे तो अध्याय महत्त्वाचा. आता तसे 20 दशक आहेत किंवा दासबोधाचे, पण भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी, ही अगदी पाठ करायची हवी. भक्तीच्या योगानं माणूस देव बनतो, हे मी या ग्रंथात सांगितलेलं आहे. मग भक्तीचा जो दशक आहे 4था, तो एकदशकी पारायण. एवढा दासबोध वाचायला वेळ नाही. मी फक्त 4था दशक वाचेन, साधारणतः 45 मिनटं ते 1 तास लागेल. त्या 1 तासात संपूर्ण दासबोध वाचल्याचं श्रेय, पुण्य, समाधान मला मिळेल. तसं हा 13 अध्यायांचा, आणि त्याच्यामध्ये समास म्हणजे छोटे छोटे अध्यायसुद्धा खूप आहेत. 7वा जो अध्याय आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला एकच दशक वाचायचं आहे. तुम्ही सांगितलं आहे, महाराज मी तुमचं संपूर्ण पारायण करेन आणि सकाम काहीतरी गोष्ट माझ्या मनासारखी होऊ द्या, पण आत्ता मला वेळ नाही आहे. तर हा एकच तुम्ही वाचा अध्याय 7वा, जो आपण आत्ता वाचला. 7वा अध्याय वाचा. तो मध्यवर्ती आहे असंच नाही, तर त्याच्यात महाराजांची शिकवण आहे. त्याच्यात ते सांगतात की एकही शब्द मी माझा वापरलेला नाही आहे. पाद पूर्णार्थ काही, म्हणजे ओवीचा छंद आहे, त्या छंदाला एखादं अक्षर कमी पडतं आहे, तर ते अक्षर मी वापरलेलं आहे. बाकी सगळी वाणी, सगळे शब्द, सगळे विचार, सगळा केलेला बोध हा महाराजांचा आहे, हे लक्षात ठेवा. असे हे महाराज, हे गजाननबुवा फडके. आणि मग त्यांनी पहिल्यांदा त्रयोदशी लिहिली, नमस्कार, आणि मग 13, प्रत्येक याच्यावर एक असं अध्याय लिहून 13 अध्यायांचे चरित्र केलं. तोल सांभाळणारा एक अध्याय असतो. आपण नेहमी म्हणतो महाराजांनी हार घातलेला आहे. हाराचा गुच्छ जिथे सुरू होतो तो एका अर्थाने हाराचा मध्य आहे. तिथे नेहमी जास्त फुलं वगैरे लावलेली असतात, कारण तो मध्य आहे. अष्टमी ही तिथी बघा बरं. अष्टमी शुद्ध असू दे, वद्य असू दे, त्या दिवशी आकाशात चंद्राचा प्रकाश सारखाच असतो. हे जिओग्राफी आहे, तुम्ही जरा विचार करा या गोष्टी. शुद्ध अष्टमी काय किंवा वद्य अष्टमी काय, अर्धाच चंद्र असतो दोन्हीकडे, बरोबर. एकीकडे वाढत जातो, त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. एकीकडे कमी होत जातो चंद्र, त्याला वद्य पक्ष म्हणतो. पण अष्टमीला चंद्राचा प्रकाश दोन्ही अष्टमीना सारखाच असतो. मी का सांगतो हे? अष्टमी तिथी कशी आहे, एका बाजूला 7, दुसऱ्या बाजूला 7, एकंदर 15 तिथी आहे. मध्ये अष्टमी, आणि ती देवीला दिलेली आहे. देवी नावाची जी शक्ती आहे ती या सगळ्या तिथींचा तोल सगळ्यांचा सांभाळते. दुसरी कोणाला दिलेली आहे? शुद्ध अष्टमी, त्याला आपण म्हणतो दुर्गाष्टमी देवीची, आणि नंतर कालाष्टमी, ती काळाला दिलेली आहे. काळ आपल्या जीवनाचा तोल सांभाळतो, कधीही विसरू नका. इतक्यांदा सांगूनसुद्धा आपण विसरत, जर पहिली विस्मरण कशाचे आहे की माझं जीवन संपतंय,
हे 4 वर्षाच्या मुलाला सांगितलं तो पाठ करेल, त्याच्यावर तोंडी परीक्षा देईल, पण त्याला कळणार नाही जीवन संपतंय म्हणजे काय. पण 96 वर्षाचे त्याच्या आजोबांना कळायला नको आपलं जीवन 4 वर्षाचा पणतो आहे, त्याला कळणार नाही की अरे बाबा जीवन संपतंय प्रत्येकाचं. 96 वर्षाच्या आजोबांना कळायला पाहिजे. मागे तुम्हाला सांगितलं होतं 80व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन आणि 8 वर्षाचा नातू आहे. कोणाला वेळ नाही आजोबांशी बोलायला. नातू मात्र त्यांच्याबरोबर आहे. आजोबा उद्या सारा फिरायला जाऊया सकाळी, काही हरकत नाही. त्यावेळेला त्यांच्यातला संवाद बघा. लॉजिक ऑफ लाईफ इज डिफरंट फ्रॉम टेक्स्टबुक लॉजिक. तो नातू आजोबांना विचारतो, आजोबा तुम्ही 80 वर्षाचे झालात ना? हो, मी 8च वर्षांचा आहे. तुम्ही मरणार उशिरा कारण तुम्हाला जीवनाचा अनुभव आहे. मला जीवनाचा अनुभव फक्त 8 वर्षांचा आहे. ओके, मी लवकर मरेन. तुम्हाला 80 इयर्स एक्सपिरियन्स आहे, तुम्ही उशिरा मराल. त्यावेळेला म्हणाले, वेड्या, 80 वर्षाचा अनुभव असल्यामुळेच मी लवकर मरेन आणि तू 8 वर्षाचा असल्यामुळे जास्त जगशील. दिस इज द लॉजिक ऑफ लाईफ ऑर मॅथमॅटिक्स ऑफ लाईफ. हे लक्षात ठेवा. आपल्याला कळत नाही, आपण टक्केवारी असते. एक जण जातो, कशी वाटली मुलगी? 2nd क्लास. कसा ठरवला यांनी त्या मुलीचा क्लास सांगावर? हा 3rd क्लास. आणि गेली बघायला मुलीला. आम्ही नेहमी मुलींना सांगतो की एखाद्या ठिकाणी नकार आला तर दॅट इज देअर डिसिजन, ओपिनियन. नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला सासू म्हणते की मुलगी तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे रे, अशी सून मला नको. म्हणजे तुम्ही म्हणणार मला नकारलं, तुम्ही निराश होणार. अरे दॅट इज देअर डिसिजन, नॉट ओपिनियन. आणि हू आर दे टू एक्सप्रेस ओपिनियन? तासभर बसायचं आणि ओपिनियन द्यायचं की ही मुलगी आम्हाला नको म्हणून. 2nd क्लास. म्हणजे 2nd क्लास कसा ठरवला? अरे घडलेला प्रसंग आहे. तो म्हटला नाही, मी तिला आउट ऑफ 100 45 मार्क्स दिले बघा. आणि 45ला 2nd क्लास ना. हा शिक्षक शाळेत 60 दिले असते तर 1st क्लास. गंमत आहे ही सगळी. असे क्लास वगैरे ठरवता येत नाही. कारण कितीतरी बाबतीत ती मुलगी, ही एक मुलगी तुम्हाला तो कराटेचं ब्लॅक बेल्ट आहे, तिला सांगितलं होतं तुझं लग्न जमत नाही कारण तू कराटे चॅम्पियन आहेस म्हणून. गप्प बसून राहायचं, बिलकुल हालचाल करायची नाही. कारण तुझ्या हालचालीत सुद्धा लाथ उचलतेस तू. साधी चालायची असली तरी हा करून उचलतेस. शांत बसून राहायचं, सगळी कामं आम्ही करू. शेवटी ते पोरगं आलेलं तिला बघायला. ते कुठले ब्लॅक बेल्ट नव्हतंच, नुकताच कधी कराटे क्लास सुरू केला होता. तुम्हाला कराटे येतात का? ही वडिलांकडे बघते, आईकडे बघते. हो म्हणत नाही, हो म्हणत नाही. साधं कराटे येत नाही. तुम्ही आत्मसंरक्षण कसं करणार? तो मुलगा विचारतो. अति ज्या वेळेला होतं तेव्हा ती उठते नाही, एक लाथ मारून त्याला दाराच्या बाहेर फेकून देते. किती सहन करायचं? तुला कराटे येत नाही, मग आत्मसंरक्षण कसं करणार? त्याचं शरीर पाहिजे कराटेसाठी. हे सगळं ऐकून घेते. शेवटी तिचा बांध फुटतो आणि एक लाख हा करून तो गेला. हां, मुद्दा काय आहे? हा ठरवणार की माझ्यासमोर बसलेली मुलगी कशी आहे ती. म्हणून महात्म्य प्रसंगाचं सुद्धा असतं. महात्म्य सण वगैरेचं महात्म्य आपल्याला कळतं. आता श्रावण महिन्यात हे महात्म्य, ते महात्म्य, निरनिराळ्या कहाण्या वगैरे असतात. हे महात्म्य का सांगतोय की ग्रंथाचं महात्म्य कळलं तर मी तो ग्रंथ मनापासून वाचेन, समजून घेऊन वाचेन. आता राष्ट्रगीत काय फार चांगली रचना आहे रवींद्रनाथांची अशा नाही. कितीतरी सुंदर गीतं त्या गीतांजलीमध्ये रवींद्रनाथांची आहेत, पण हे राष्ट्रगीत आहे ना. हे राष्ट्रगीत 3 रंगांचं फडकं आहे काय? तो ध्वज आहे, त्याला सल्यूट करायचा असतो. भरून यायला पाहिजे हृदय त्याच्याकडे बघताना. हे महात्म्य आहे, त्या ध्वजाचं महात्म्य आहे, प्रतीक आहे. ते आमच्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचं, आधीच्या लोकांनी केलेल्या लोकांच्या त्यागाचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून ते महात्म्य आहे. त्या 3 रंगाच्या याचं महात्म्य आहे ते. हे महात्म्य संस्कृती देते, महात्म्य इतिहास देतो, महात्म्य जीवनातले अनुभव देतात. हे महत्त्वाचं असतं. प्रसंगाचं म्हणून एक महात्म्य असतं. इथे यांनी काय सांगितलेलं आहे की मी महाराजांच्याकडे उभा असायचो. महाराजांचे शब्द मी कानात साठवले, मनात ठेवले आणि ते उतरवले कागदावर. आता मोठा ग्रंथ तुम्ही लिहायला सांगितला आहे. बाकीचे जे 12 अध्याय आहेत ते मी लिहिलेले आहेत, कारण ते महाराजांचं चरित्र आहे. पण महाराजांचा जो बोध आहे, शिकवण आहे, ती या अध्यायात लिहिलेली आहे. आता हे मुद्दामून बघा. माय पर गुरु माय,
माय म्हणजे आई आणि पर म्हणजे श्रेष्ठ. आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर गुरु माऊली. आई काय करते बघा, ते फार सुंदर आहे. ते जी दीन अर्भकांची सोय चुकवी तसे जन्ममरण घाय बोधामृत पाजोनी. गुरुमाय ही जन्ममरणाचं चक्र सोडवते. आणि आई मरताना सुद्धा सांगते, तुला एक मुलगा झाला असता तर मी आनंदानं मेले असते. मरताना सुद्धा तुम्हाला जी संकटात टाकते ती आई आहे, लक्षात ठेवा. अगदी आईचे काय, आई थोरं तुझे उपकार, बरोबर आहे. पण जाताना मुलाला पहिलीपासून जी सूचना देते, आपली वॉटर बॉटल कोणाला द्यायची नाही, आपण काय खातो हे दुसऱ्याला दाखवायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही. कुठले संस्कार आहेत ते? एका आईने बघितले, ही 2 वॉटर बॉटल घेऊन जा, दुसऱ्या कुणी मागितली ही वॉटर बॉटल दे, पाणी नाही म्हणायचं नाही. बघा, हे करता येत नाही आपल्याला. आपण पाणी द्यायचंच नाही म्हणून मुलांना पहिल्यापासून शिकवलं आहे, तुझी वॉटर बॉटल कुणालाही द्यायची नाही, हे कुणालाही द्यायचं नाही, तुझा डबा 2 द्या. कारण मुलं तुम्ही गाडीतूनच त्यांना पोचवता ना, हा इतरांसाठी, हा तुझ्यासाठी, ही वॉटर बॉटल दुसऱ्यासाठी, ही माझ्यासाठी. विचार करा. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, गुरु आई काय करते, माया चक्रात गोवी म्हणजे गुंतवते. आणि गुरु माऊली काय करते, माया चक्र सोडवी, उगवी असा शब्द आहे. मग श्रेष्ठ कोण? गुरु माऊली श्रेष्ठ. आणि म्हणून ऐसी गुरु माऊली आम्हा लाभली गोंदावली. गोंदावल्याला आम्हाला अशी गुरु माऊली लाभली. बोध कवळ मुखी घाली चमत्कृती जावणी. आम्ही अर्भके, आपण लहान मुलं आहोत, अर्भके अज्ञान बसतो हट्ट धरून. काय पाहिजे असे, वैभव छंदा दावोन बोधक ग्रास घाली तसे. बोधक ग्रास, जशी माऊली ग्रास देते मुलाला, आपण म्हणतो ना, मी तुझ्या दासबोसाची ता बोधवावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, तीच भावना आहे. मुलाला जशी आई भरवते तसं मला तुम्ही भरवा महाराज. तर महाराजांनी मला जे भरवलं ते मी इथे तुम्हाला सांगितलं आहे, हा भाव आहे. ऐसे जे वरचे वरी ग्रास माय मुखी भरी तेची बोलू ये अवसरी सात्विक परम. मी जे मला महाराजांनी जे जे ऐकवलं, मला महाराजांनी जे जे सांगितलं तेच मी इथे सांगितले. हा महात्म्य, या अध्यायाचं महात्म्य. पुढे काय, ऐसा हा विवेक सिंधू गुरुमुखीचा अनुवादू. अनुवाद म्हणजे काय, लिहिलं आहे. बऱ्याच वेळेला मगाशीच आम्ही बोलत होतो की फॅक्ट ऑफ लाईफ आणि कन्सेप्ट ऑर इमॅजिनेशन ऑफ ॲन आर्टिस्ट याच्यात फरक असतो. मागे आपल्या रामदासांचा चित्र आहे, सुंदर चित्र आहे. रामदास लिहित आहेत आणि मागे राम आहे. काय लिहित आहेत रामदास? दासबोध लिहिलाच नाही रामदासांनी, मनाचे श्लोक लिहिलेच नाहीत रामदासांनी. ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे. रामदासांनी सांगितलं आणि कल्याणानं लिहून घेतलं. तुम्ही जर गेलात कधी शिवथरघळीला, ज्याला दासबोधाची जन्मभूमी म्हणतात, तिथे त्या गुहेत पुतळे आहेत 2. रामदास सांगतायत, कल्याण लिहून घेतोय. बघा, जिथे तुम्ही चाफळला गेलात तिथे आहे, रामदास सांगतायत, कल्याण लिहून घेतोय. इथे रामदास स्वतः लिहित आहेत. रामदासांनी स्वतः फार थोडं लिहिलं आहे, पण ओवी कुठली आहे लक्षात ठेवा. दासाचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, ती ओवी आहे. इथे जे चित्र आहे ना, दासाचेनी स्वाभिमानी, मी दास आहे, माझा अभिमान कोणाला, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, माझा अभिमान आहे. समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध. मला रामाने सांगितलं, त्याचा अनुवाद मी केला. वाद आहे, संवाद आहे, अनुवाद आहे. अनुवाद म्हणजे अनुवाद आपण म्हणतो ट्रान्सलेशन, तसं नाही. त्यांनी सांगितलं तेच शब्द इथे आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, गुरुबोधामृत कवळ कवळी मुखी घेत. आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, पण कवळ कवळी हे प्रत्येक घास. आपण म्हणतो नाम घेता ग्रासोग्रासी तो जेवेला उपवासी. वदनी प्रत्येक कवळ घेता नाममुखी असावे, हरी म्हणावे. हे महत्त्वाचं आहे. तर कवळ कवळी म्हणजे प्रत्येक घास. बैसावे जी गुरुभक्त विनंती माझी. मी जे इथून पुढे सांगतोय ते आपल्याला महाराजांनी भरवलेले घास आहेत. प्रत्येक घास हा महाराजांनी भरवलेला असल्यामुळे स्पेशल आहे. बघा, येथे काय निरोपिले, निरोपिले म्हणजे म्हणून हाच निरोप गुरूंचा. महाराजांनी काय निरोप दिला आपल्याला,
म्हणजे काय सांगितलं आहे. त्या निरोपवरून निरूपण हा शब्द आहे. श्रवणे काय हाती आले तेथे संकलित कथिले अवधान द्यावे. आता संस्कृतमधला श्लोक आहे. या ग्रंथाची भाषा आहे ना ती जरा अवघड आहे, म्हणून लोकांना वाचायला हा तेवढा कळत नाही. वाचतात लोक आज जसं आपण आज वाचणार आहोत. ठीक आहे, बघा, गुरुबोधो महामंत्रो, महामंत्र सांगितलं आहे. काय गुरुबोध हाच महामंत्र आहे. गुरुबोधो महामंत्रो ब्रह्मचैतन्य धीर ऋषी. ऋषी कोण आहे? आपण अस्य श्रीराम आपण म्हणतो ना, रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी म्हणतो ना, याचे ऋषी कोण आहेत? तर ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्य हे ऋषी आहेत. देवता कोण? रामचंद्र. देवता रामचंद्रश्च. ओवी छंद असतो, ओवी छंद आहे. तिकडे अनुष्टुप छंद आहे, इकडे ओवी छंद आहे. धर्महानी कलो बीजम. बीज काय? या ग्रंथाचं बीज काय? धर्महानी. कलियुगात धर्माची हानी झालेली आहे. लोकांना खरा धर्म कळावा म्हणून हा हे लिहिलेलं आहे. आणि श्रद्धा शक्तीस्तु सात्विकी सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम. तिथे सीता शक्ती सांगितली, इथे सात्विक श्रद्धा ही शक्ती आहे. हे तुम्ही वाचताना श्रद्धा पाहिजे, सात्विक श्रद्धा पाहिजे, म्हणजे चांगली श्रद्धा पाहिजे हे करताना. रामनाम जपे नित्यम सद्धर्म इति कीलकम. तिकडे हनुमान कीलकम आहे, इकडे राम नाम ही कीलकम. कीलक म्हणजे एका अर्थाने अडसर. अडसर म्हणजे मराठीतला अडथळा. शत्रू यायचा तो उभा राहतो नाही का, आता बाजीप्रभू तसा आहे, त्याला म्हणतात कीलक किंवा किल्ली. नरदेहाचे सार, आता काहीच वाचणार होतं पण नरदेहाचे सार सांगतायत. काही करावा विचार ना तरी चिडून म्हणलेले आहेत. हे महाराजांचेच उद्गार आहेत. नाहीतर डुक्कर आणि कुत्र तुम्ही आहात. तुमच्या जीवनाला डुक्कर आणि कुत्र्याशिवाय महत्त्वच नाही जर विचार केला नाही तर. आणि विचार म्हणजे चिंता नाही, चिंतन. हे लक्षात ठेवा. मग कसला विचार करायचा? विचार हा करायचा आहे, ना तरी श्वान सुकर पशु जायचे, स्त्री पुत्र देह रक्षण. नाही, माझ्या मुलांची काळजी घेतो मी, सगळं स्वतः करतो. कुत्री मांजरंसुद्धा करतात, हेच सांगितलं इथे. पशुसुद्धा करतात, त्यात काय कौतुक आहे? सावरकरांचं लग्न झालं होतं ज्यावेळेला ते गेले आणि नंतर पुढे त्यांना पकडलं, अंदमानला वगैरे पाठवलं. आपल्या संसाराचं काय? त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं आहे? कावळे आणि चिमण्यासुद्धा घरटी बांधतात, त्यांनाही मुलं होतात, तेही मुलांची काळजी घेतात. असा कावळ्या चिमण्यांचा संसार मी करावा असं तुला वाटतं का संपूर्ण राष्ट्राचा संसार? ती म्हणाली राष्ट्राचा संसार करा. समर्थांनी काय केलं? समर्थ जर पळून गेले नसते, लग्नाच्या बोहल्यावरून लग्न झालं असतं, त्याने आणखीन मुलं झाली असते, विसरून गेले असते लोक त्यांना. पण ते पळून गेले कारण माझा छोटा संसार सोडून मी राष्ट्राचा प्रपंच करणार. आणि प्रपंच म्हणजे काय तुम्हाला कळत नाही. एकच प्रसंग सांगतो, मला आश्चर्य वाटलं. आम्ही रामकृष्ण मठात होतो, तिथे स्वामी होते आणि इतक्यात स्वामींना अचानक म्हणजे रात्रीचे काहीतरी 7-1 वाजले असते आणि अचानक 2 बसेस आल्या भरून त्या मठात दर्शनाला राहण्यासाठी. तर ते म्हणाले 2 बसेस म्हणजे आता ते हा ब्रह्मचारी सांगतोय हा, लक्षात ठेवा. म्हणजे साधारणतः 60 लोक असते, त्यांची स्नानाची व्यवस्था करा, तोपर्यंत पहिल्यांदा आपण शिरा करूया. 60 जणांचा शिरा करायला एवढा रवा लागेल, एवढं तूप लागेल, एवढी साखर. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या पदार्थात स्वयंपाकघरात त्या शेल्फवर वरच्या कप्प्यात तुम्हाला 3ही पदार्थ मिळतील. रवा मिळेल, साखर मिळेल. इतका रवा घ्या, इतकी साखर घ्या, इतकं तूप घ्या, शिरा करा. तोपर्यंत मी आलो. हे हा ब्रह्मचर्य आहे ना? हा नेहमी दुसऱ्यांनी केलेलं जेवतो ना? पण म्हणाले अरे आम्हाला राष्ट्राचा संसार करावा लागतो, आम्हाला सगळं शिकवलं जातं, आम्हाला सगळं येतं म्हणाले. त्यांचं जर स्वागत करायचं आहे आणि मी जर इथे पूजा वगैरे करतो आहे, हे काम संपून मिळतो तोपर्यंत तुम्ही शिरा तयार करा. आम्ही आश्चर्य वाटलं. म्हणजे आम्हाला जर विचारलं असतं शिरा करायला नक्की काय लागतं तर आम्हाला सांगता आले नसते सगळे पदार्थ. आणि आम्ही प्रपंचात आहोत, ते राष्ट्राचा प्रपंच करतात, जगाचा प्रपंच करतात. म्हणून सांगितलेलं आहे असलेलं भगवंताचे अनुसंधान तरीच मनुष्य म्हणवावे. आणखीन काय सांगा बरं? भगवंताचं अनुसंधान म्हणजे फक्त महाराज आहेत हे ते अनुसंधान. मी जेवतोय महाराज, तुम्ही जेवताय मनातल्या मनात.
महाराज हेच चांगलं, महाराज सतत महाराज महाराज तोंडी म्हणू नका हो. मी मागे अनेकदा तुम्हाला सांगितलं, तुम्ही एकदाही दिवसात महाराज म्हणू नका. मनात कायम महाराज असते, त्याला अनुसंधान म्हणलेलं आहे. परत परत महाराज 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 म्हणणं हे कॅसेट आहे ती किंवा सी डी आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. एवम संस्कृती म्हणजे संसार, संसारातले जे विकार आहेत, दुःखाचे डोंगर आहेत, त्यातून जावया पार साधन नर देह एकला. सगळ्यांना तेच दिसतं केवळ जग. कुत्रा उठला ना आणि मालक उठला, दोघेजण फिरायला गेले, तर मालकाला जे दिसणार आहे तेच कुत्र्याला दिसणार आहे. पण कुत्र्याला आज नवीन काय आहे हा विचार कुत्रा करणार नाही. मालक करेल हे यंत्र काल इथे नव्हतं. कसलं यंत्र आहे? वजन करायचं यंत्र आहे. फिरण्याच्या मार्गावर वजन करायचं यंत्र. कुत्र्याला कुठे माहीत आहे? काही माहीत नाही. मालक विचार करतो, पण त्या कुत्र्याने ते यंत्र बघितलेलं असतं. कदाचित यंत्र बघून काहीतरी नवीन वस्तू आहे म्हणून त्याने मागचा पाय वर केला असता कुत्र्यानं, हे तुम्हाला माहीत आहे. तेवढंच ते करू शकणार आहे. आणि काही त्याला विचारच नाही आहे कुत्र्याला. मी कुत्रा नाही आहे ना, हे लक्षात ठेवा. येथे ज्याने आळस केला तो पशु माझे. आळस करू नका. आळस आज नको उद्या करूया, नाही, होणारच नाही. काहीतरी कमिटमेंट स्वतःला केली पाहिजे. आणि संख्यात्मक कमिटमेंट करू नका, क्वालिटेटिव्ह कमिटमेंट करा. संख्यात्मक इतक्या माळा करीन, मग त्या केल्या जातात. माळा केल्या जातात, माळा ओढल्या जातात. आणि हेच गोंधळाला वगैरे सुद्धा सुरुवातीला मी जातो त्यावेळेला हेच क्रियापद वापरलं जात होतं. एक माळ ओढतो आणि येतो. कोण नांगर आहे काय ओढायला? माळ का तो गाडा आहे हमालाचा, करतो तरी म्हणा. अजूनही आपण म्हणतो तू 15 मिनिटं थांब, पूजा करून टाकतो आणि आलो. टाकतोच कशाला सांगा बरं? पूजा करतो आणि येत. हे एकदा पूजा उरकतो ना आलो. उरकतोच कशाला? हे उरकणं टाकणं हे चुकीचेच क्रियापदं वापरतो. म्हणून विचार करा तुम्ही. येथे जे वाटे सुख ते परिणामी देई दुःख, या करणे साधके विवेक केलाची करावा. विवेक अवघड आहे, पण अनुभवाने प्रत्येकाला जमतो की हो. एक 40 वर्षाचे वडील आहेत आणि त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आहे. विवेक वडिलांच्यात जास्त असला पाहिजे. योग्य काय अयोग्य काय. आता महिन्याचा शेवट आलेला आहे, वर्षाचा शेवट आलेला आहे. योग्य काय अयोग्य काय, कशावर खर्च करायचा कशावर करायचा नाही, हे वडिलांना कळतं. मुलांना तेवढं कळणार नाही. पण आपण विवेक कशाचा करतो? पैशाबद्दल करतो, देहाबद्दल करतो, देहाच्या सुखाबद्दल करतो. हे बघ, आपण आता प्रवासात 3 दिवस जाणार आहोत, तेव्हा काय कर, पहिल्यांदा हे करून घे, ते आपण तिसऱ्या दिवशी खाऊया कारण ते टिकणार आहे. बरोबर. हे दुसऱ्या दिवशी खाऊया कारण टिकणार आहे. आणि हे मात्र आजच संपवलं पाहिजे. केवढा विचार. तुम्हाला खरंच सांगतो, पण काही जणांचं ते कार्य असतं. मला आठवण येते त्या माझ्या मित्राची, की ज्यांनी मला प्रवचनकार बनवलं. तो नाही आता सुखा, फार वाईट वाटतं त्याच्या मृत्यूबद्दल. पण तुम्हाला खरंच सांगतो की तो काय म्हणायचा, की आपण आता पौर्णिमेला ना सुट्टी काढा, शनिवारी आहे ना, आपण शुक्रवारीच जाऊया, शनिवारी सुट्टी आहे. आणि तो त्याचं हॉटेल होतं, एवढा मोठा थर्मॉस घेऊन यायचा. काय की मी कॉफी केलेली आहे, कारण 3 दिवस घेतली तरी चालते, त्याच्यात दूध घातलेलं नाही. मी हे केलेलं आहे, हे आज खायचं, ते केलं, ते 3 निराळे टिफिन्स 3 दिवसासाठी. हा एकदाही रामनाम म्हणायचा नाही आहे. पण आम्ही जे रात्रंदिवस रामनाम म्हणायचो, गीता वाचायचो, चर्चा करायचो, त्यांची सगळी सेवा तो करायचा. बघा तुम्ही, हे अवघड आहे का? हो, खरंच अवघड आहे. सेवा करणं अवघड आहे. त्याला काय आमच्यासारखं पुस्तक घेऊन बसणं, त्यावर तो विचार करायचा की आता हे वाचत बसले 2-3 तासांनी त्यांना चहा लागणार आहे. एका ह्याच्यात त्यांनी चहा आणले, तेवढा चहा, केवढी तयारी करून यायचा तो. आणि त्यासाठी त्याचं एकदा आल्यानंतर म्हणायचं आता पुढच्या पौर्णिमेला इकडे जाऊ. अशा किती गुरुपौर्णिमा आम्ही केल्या. इथे एकही दत्ताचं मंदिर जवळजवळ गोव्यातलं त्यावेळेचं चुकलेलं नाही आहे. हा घेऊन जायचं आम्हाला, आम्ही जायचो, बरं वाटायचं. पण ही सेवा आहे ना, त्यात अनुसंधान आहे. आता ह्यांना काय लागेल, आता त्यांना काय लागेल, आता त्यांना काय लागेल, आता कशाची गरज आहे, हे अनुसंधान आहे. सतत तोच विचार आहे त्याच्या मनात. कली झाला प्रबळ विवेकाचे न चले. आपल्याला विवेक करताच येत नाही, कारण कलियुग, कली झाला प्रबळ. अतृप्त वासना दुःख, माया उपजवी शोक, वासना माया दोष अनेक करविती स्वसत्ते, तेने चित्त होय आंधळे. आता हे तुम्हाला वाचताना जरा हे वाटतं, म्हणजे वृक्ष वाटतं. आणि ही तर आपली जेवणाची झोपण्याची वेळ आहे. अशा वेळेला मी हे काय सांगतोय तुम्हाला,
एक 2-3 ओव्या वाचतो, त्याच्यावरच्या काही गोष्टी बघूया ना, जीवनातले प्रसंग. त्यांनी काय सांगितलेलं आहे, उदकी उठे बुदबुदाकार. बुडबुडा तुम्हाला माहीत आहे, बुडबुडा वरती येतो, मोठा होतो, कधी कधी तर त्याच्यात इंद्रधनुष्य दिसतं, तुम्ही जर बघितलं असाल तर. फार फाईन अशी त्याची फिल्म असते, सरफेस, आणि तो दुसऱ्या क्षणी फुटतो. अगदी यांनीसुद्धा बुडबुडे करतात, लहान मुलं त्या नळीनं काढतात ना बुडबुड, उडतात वगैरे, पकडायचा प्रयत्न करतात, जातात. तेवढंच आयुष्य आहे. माझं नाही, या सृष्टीचं आयुष्य बुडबुड्याप्रमाणे, लाईक अ बबल. आता हा जो बुडबुडा आहे त्याचं आयुष्यच जर कमी आहे, तसंच माझंही आयुष्य 100 वर्ष जगलो तर या जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने काळ अनंत आहे, त्या दृष्टीने माझं आयुष्य काहीच नाही आहे. मग वापरायला नको उरलेलं आयुष्य चांगलं. म्हणून सांगितलेलं आहे की उदकी उठे बुदबुदाकार, तसे आत्मत्वी देहादी विकार सांगितलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, आपल्याला कळत नाही, यशोदेचा काय अधिकार होता? कोण होती यशोदा पूर्वजन्मी? म्हणून त्यांच्या आधीच्या जन्माच्या कथा सांगाव्या लागतात. देवकीनं कधीच आपलं दूध पाजलं नाही आपल्या मुलाला, श्रीकृष्णाला, कारण 12 वर्षाचा झाल्यानंतर तो भेटला. आणि भेटल्यानंतर त्यांनी काय करावं सांगतो, कंसाचे जे वडील होते ना, उग्रसेन, की त्यांना तुरुंगात टाकलं होतं. आणि कंस सगळे अत्याचार करत होता. कंसाला मारल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या वडिलांना सोडलं, राज्याभिषेक केला. अजून आईवडिलांना भेटलाच नाही तो कृष्ण, त्याला काही फार वेळ लागलेला नसेल, पण त्यांना सिंहासनावर बसवलं, पुरोहितांना बोलवलं, अभिषेकाचे मंत्र म्हटले, राज्याभिषेक केलं. आणि सगळ्या माथुरांना, म्हणजे मथुरेत राहणाऱ्या लोकांना सांगितलं, इथून पुढे कंस मेलेला आहे, उग्रसेन हा तुमचा इथून पुढे राजा असेल. बघा, मग आईवडिलांच्याकडे गेला. तुम्ही म्हणाल असं का? 12 वर्ष ज्यांनी आईवडिलांना बघितलंच नाही आहे. पहिल्याच रात्री आणलं ना त्याला इकडे गोकुळात, आणि ती मुलगी जन्मली होती माया, तिला झालं, पण पहिल्या रात्री त्याला आणलेलं आहे. आईचं दूध नाही प्यायलेलं, वडिलांचं तोंड नाही बघितलेलं, त्याला काही आठवत नाही आहे. आणि त्या खोलीत तुझ्या आईवडिलांना ठेवलेलं आहे. इकडे उग्रसेन आहे, उग्रसेनाला ध्यास लागला होता आणि ह्यांना त्याची आठवण येत होती, कृष्णा कधी येशील, तुला कार्य. तो म्हणतो, कृष्णा ये, कंसाला मार, लोकांना सोडव. कृष्णा ये, कंसाला मार, लोकांना सोडव. कृष्णा ये. हा ध्यास उग्रसेनाला लागला होता. अध्यास म्हणजे अनुसंधान आहे. उग्रसेनाला जेवढं अनुसंधान होतं तेवढं वसुदेव देवकीने आज उद्या येईल, कंसाला मारेल. विचार करा. म्हणून ध्यास फार महत्त्वाचा आहे. जो त्या उग्रसेनाला होता, आधी उग्रसेनाला त्याने हाताला धरून सिंहासनावर बसवलं आणि नंतर आईवडिलांकडे तो गेलेला आहे. उलट यशोदेचं काय झालं? यशोदेने आपलं दूध पाजलेलं आहे कृष्णाला, यशोदेने वाढवलेलं आहे. लहान मूल वाढताना किती बरं त्याचे निरनिराळे अनुभव येतात आपल्याला, की कृष्णाने सगळे अनुभव दिलेले आहेत. तुम्हाला एक सांगायचं आहे की कृष्णाने विश्वरूप दर्शन किती जणांना दाखवलं. काही महत्त्वाची मी विश्वरूप दर्शनं तुम्हाला सांगतो. एक गीतेतलं माहिती आहे, अर्जुनाला दाखवलं. दुसरं उत्तंक नावाचे मुनी आहेत, ते फिरत होते तीर्थयात्रेला, आणि इकडे 18 दिवसांचं युद्ध झालं, सगळे कौरव मारले गेले. आणि कृष्ण येताना दिसला त्याला. बरं झालं कृष्णा भेटलास, मी तुझ्यावर रागवलेलं आहे, मी तुला शाप देतो म्हणून कमंडलूतलं पाणी ते आपल्या हातात घेतलं आणि कृष्णाला शाप देणार. इतक्यात कृष्णाने एवढं विश्वरूप दाखवलं की त्यांच्या हातातलं पाणी गळून पडलं. अरे तुला काय शाप देणार, तुझं स्वरूपच मला माहीत नव्हतं, मी तुला साधा कृष्ण समजत होतो, तू विश्वरूप आहेस. उत्तंक मुनींना दाखवलं, अर्जुनाला दाखवलं. ज्यावेळेला कृष्ण आला युद्ध करायचं की न करायचं ठरवायला, त्यावेळेला त्यांनी शकुनीनी आणि दुर्योधनाने एक योजना केली होती. त्यांचं कमांडो पथक होतं आणि दुर्योधनाने सांगितलं, खूण केली की या सगळ्या बाजूने कृष्णाला पकडा आणि आपण तुरुंगात टाकून देऊ. कृष्ण परत जर पांडवांकडे गेलाच नाही तर पांडव कुणाच्या जोरावर लढणार आहेत, युद्ध होणारच नाही, पांडवांचा पराभव. ही योजना केली होती. कृष्ण हसला, कारण कृष्णाने दुर्योधनाने खूण केलेली कृष्णाने बघितली आणि कृष्ण एवढा मोठा झाला, एवढे किरण त्यातून बाहेर पडायला, एवढं तेज बाहेर पडायला लागलं. सगळ्यांनी डोळे मिटले, सोडून भीष्माचार्यांनी नमस्कार केला, विदुरांनी नमस्कार केला आणि मुख्य म्हणजे कर्ण जो सूर्यपुत्र होता त्याला ते तेज सहन झालं, त्यांनी नमस्कार केला. धृतराष्ट्राला डोळे मिटण्याची गरजच नव्हती, अंधारच होता तो.
बाकी सगळ्यांनी डोळे मिटले. आणि त्या याच्यात कर्णाला घेऊन कृष्ण गेला. आणि पुढची कथा तुम्हाला माहीत आहे. कर्णाला घेऊन म्हणाल, चल रथातून जाऊया. एरवी तुला सूतपुत्र म्हणतात ना, आज मी तुझा सारथी होतो. सारथी म्हणजे सूत. आणि तिथे त्यांनी कर्णाला सांगितलं की अरे तू कुंतीचा पहिला मुलगा आहेस, ये ना या बाजूला. त्यावेळेला कृष्ण म्हणला, युद्धाचा पहिला बाण सोडायच्या आत कृष्ण तू मला मारलंस, कारण आता माझ्यासमोर माझे भाऊ असणार ना. सांगा बरं, हे आत्ता इतके उशिरा कशाला सांगितलंस? तू म्हणतो उशिरा नाही, योग्य वेळी सांगितलं आहे. तू आता विचार कर, तू आलास तर त्यांनी इतकंसुद्धा कृष्णाने सांगितलं, सगळे पांडव तुला नमस्कार करतील, कारण तू ज्येष्ठ पांडव आहेस. कुंतीचा पांडूचा मुलगाच आहेस, एका अर्थाने ज्येष्ठ. तुला द्रौपदीसुद्धा मिळेल. द्रौपदीबद्दल तुझ्या मनात एक आकर्षण होतं ना, आणि द्रौपदीलाही कर्णाबद्दल एक आकर्षण होतं, कारण कर्ण तेजस्वीच होता. पण सांगितलं तू सूतपुत्र आहे, तू हा पण जिंकू शकणार नाहीस, म्हणून अर्जुनांनी जिंकला. नाही तर कर्णानेच जिंकला असता आणि द्रौपदीला कर्णाचं व्हावं लागलं असतं. एक त्याच्यावरून एक मोठं आख्यान आहे, तुम्हाला माहिती आहे, जांभूळ आख्यान. हे आख्यान सोडा, ते मोठं लोककथा येते. पण तुम्ही जांभूळ जर बघितलं तर ते उलटं चिकटलेलं असतं. जांभूळाचा देठ खाली आहे आणि ते वरती चिकटलेलं असतं. मुद्दामून बघा, बाजारातून आणा. जांभूळाला खाली देठ असतो. त्यावेळेला कृष्णाने जांभूळ हातात घेऊन द्रौपदीला सांगितलं की सगळ्या पांडवांवर तुझं सारखंच प्रेम आहे का? पांडव सोडून कुणाबद्दलही तुझ्या मनात कधी आकर्षण निर्माण झालं का? उत्तर देऊ नकोस. जर झालं असेल तर हे जांभूळ उडून झाडाला उलटं चिकटेल आणि तेव्हापासून सगळी जांभळं उलटी चिकटतात. हे लक्षात ठेवा. हे काय सांगायला पाहिजे? तुला द्रौपदीसुद्धा मिळेल हे कर्णाला कृष्ण सांगतो. म्हणतो नाही, असू दे, पुढची गोष्ट सांगत नाही. शेवटी सांगूया, बाळ खेळूनही घरी आले. हे उत्कृष्ट उदाहरण आहे. बघा, आपण नकळत एखादी गोष्ट करतो, पण तसे केवढे परिणाम घडतात. चांगले क्वचित घडतात, वाईट साधारणपणे घडतातच. हे गंमत बघा. बाळ खेळून घरी आले. आपली वासना कशी आहे? त्याला येताना समजा बाहेर फसकाची म्हणजे मॅचबॉक्स मिळाली, काड्यापेटी. त्या काड्यापेटीला हात लावायचा नाही, घरी सांगितलेलं असतं. आता बाहेरच मिळालेली आहे, वाजवून बघितली, त्याच्यात एकच काडी असते. काडी पेटवायची नाही, सांगितलेलं असते. आता कुणी नाही, हा घराच्या बाहेर आहे, हा काडी पेटवतो. आणि ती पेटलेली काडी ज्यावेळेला बाहेर ते टाकतो, बाहेर सगळीकडे गवत आहे, अरण्य आहे मोठं. आणि तो घरी येतो, आई मला भूक लागलेली आहे. आता इकडे आई त्याला खायला घालते, तो खातोय, तोपर्यंत तिकडे काय घडलं आहे? सगळं गवत पेटलेलं आहे, अरण्याला वणवा लागलेला आहे. कित्येकांची घरट्यातली पिलं भाजून गेलेली आहेत, पक्षी उडून गेले असतील, पण किती प्राणी मेलेले आहेत. किती जणं तिथे भिल्ल वगैरे राहत होते, ते सगळ्यांच्या झोपड्या जळून गेलेल्या आहेत. त्या मुलाला कल्पनाही नाही. तो म्हणतो, आई आणखीन एक मला चपाती दे, चांगली आली भाजी. कल्पना करा. म्हणून आपण काम करताना इतकं सावध पाहिजे. सावध कसं असणार? नाम घेत काम करा ना, बस ते बघून घेतील. कृती वाईट होणारच नाही तुमची. मी कृती करतो म्हणत केली तर त्या कृतीचे परिणाम फार गंभीर असू शकतात. एक फार चांगली म्हण आहे, तुम्हाला माहीत असेल, की इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, आपण म्हणतो वकील आहे, शिक्षक आहे, हे सगळेजण चुका करतात आणि म्हणतात माणूसच आहे ना शेवटी. आर्किटेक्टनी किंवा इंजिनिअरिंगनी केलेली चूक आहे ना, घर असं वाकडंच दिसायला लागलं, तर त्याच्यापेक्षा उंच झाडं त्या घराभोवती वाढवून ती चूक झाकली जाते. बरोबर? आर्किटेक्टची आणि इंजिनिअरिंगची चूक झाकली जाते. डॉक्टरांची चूक जाळता किंवा पुरता येते की नाही? हो सांगा बरं. डॉक्टरनी पेशंट मेला, त्याला पुरून टाका किंवा जाळून टाका, चूक उरलीच नाही, गेली. आणखीन एक चूक आहे वकिलाची, वरच्या कोर्टात सुधारता येते. शिक्षकाची चूक कोण सुधारणार आहे? कुठलं कोर्ट त्या चुकीला जाळणार का? मला तर वाटते शिक्षकांना जाळा. पण मग कुठला शिक्षक जिवंत उरेलो? महाराजांच्या पायाशी बसून सांगतो, जवळजवळ एकही नाही. सकाळीच आमचं बोलणं चाललं होतं की आज एक मोठा कार्यक्रम आहे, ज्याला तो आपली गेलेला आहे जितू गोकर्ण. जास्त विषय वाढेल म्हणून सांगत नाही. आज म्हणलं 15 ऑगस्ट आहे, 15 सप्टेंबरला मला तू वह्याचा फोटो आणलास तरी चालेल, किंवा सांग किती जणांनी पुस्तकं, वाचनालयाचं उद्घाटन आहे, किती जणांनी पुस्तकं वाचायला नेलेली आहेत, त्या शिक्षकांनी किती नेलेली आहे.
5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी किती नेलेली आहे आणि 8वी 9वी 10वी तर सोडत किती नेलेली आहे. प्रत्येकाला एक पान घालतात ना वरती नाव आणि इश्यू केलेलं पुस्तक. मला 15 सप्टेंबरला तू दाखव. शिक्षकांनी जर 5 पुस्तकं नेली असतील ना, त्याच्यातलं एक डायजेस्ट असेल, एक गाईड असेल, एक क्वेश्चन पेपरचा सेट असेल, एक दुसऱ्यांनी तयार केलेल्या नोट्स असतील, एवढंच असेल. एकही पुस्तक स्वतंत्र शिक्षक वाचत नाही. हे ज्यावेळेला अगदी आतून मला पटलं त्यावेळेला मी रिटायर झालो. 5 वर्ष आधी नाहीच वाचणार, मेलो तरी वाचणार नाही सर, असे माझे ज्यावेळेला उजवे डावे हात हे शब्द न वापरता कृतीतून दाखवायला लागले, तेव्हा म्हणलं की आता महाराज मुक्त करा यातून. आणि मग मी महाराजांचाच झालो पूर्णपणे. 2001 सालची गोष्ट आहे. आता काय विचारूच नको. त्यावेळेला मोबाईल नव्हता. 2001 साली पगार एवढे नव्हते, घरोघरी एवढी वाहनं नव्हती, तरी शिक्षकांची ती अवस्था. आज काय असेल. मी शिक्षक म्हणून सांगतोय, मला हे सांगण्याचा अधिकार आहे. खंत म्हणून तुम्हाला सांगतोय, काही करा पण सर वाचणार नाही. 15 ऑगस्टला उद्घाटन आहे ना, 15 सप्टेंबरला त्यानंतरच्या उपासनेत मी तुम्हाला सांगेन की हो काय प्रकार आहे ते. वाचतच नाही आपण. म्हणून शेवटी सांगितलेलं आहे की ऐसी वासना उठई बुडबुडाकार. आपलं आयुष्य बुडबुड्यासारखं आहे आणि आपल्याला वाटतं आपण फार सॉलिड आहोत. बुडबुडा हा नेहमीच काय असतो की आतून पोकळ असतो, म्हणून केव्हाही फुटेल. आपण जे सगळं करतो ते ह्या बुडबुड्यासारखं क्षणिक आहे आणि पोकळ आहे. इट इज हॉलो अँड इट इज मोमेंटरी. काही जगणार नाही, काही टिकणार नाही. खरंच तुम्हाला सांगतो की इथे पुढे काय सांगितले, सुख वाटले तेही मिथ्या, दुःखाचीच तीच वार्ता, परी लोभ शोक अहंता जाच करीती. जातच नाही आहे. सुखही किती टिकणार आहे हो सुख, सांगा बरं. नाही टिकत. सुखाला शाप आहे माहीत आहे ना. अत्युच्च सुख तुम्ही तुमच्या जीवनातलं बघा आणि ते ज्या वेळेला कळसाला असेल, क्लायमॅक्स, तिथे लगेच उतार सुरू होतो. कारण कळसाची व्याख्याच ती आहे ना, समिट. हिमालयाचं शिखर म्हणजे काय, बाजूला सगळीकडे उतार आहे. माणसाची सगळी सुख अशी आहेत. किती इंटेन्स, किती ॲक्यूट, किती आतून मिळालेलं सुख असलं तरीसुद्धा सुखाला शाप आहे. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. हा तो शाप आहे. समर्थांचं दुसरं आहे, सुखाची घडी लोटता सुख आहे. सुखाची घडी लोटेपर्यंत सुख आहे, पुढे दुःख. सर्व जाईल, काहीच उरणार नाही आहे. हा अनुभवाचे विषय आहे तो. तुम्ही बघा ना, काय सुंदर जेवण झालं, बस ज्या क्षणी जेवण त्या क्षणी तुम्ही तृप्त असता. तुम्हाला जो पदार्थ आवडलेला आहे, समजा गुलाबजामुन, आणखीन एक गुलाबजामुन सुद्धा तुम्हाला नको असतो, ओकारी येईल म्हणतो आपण. आता तृप्त झालेलं आहे. कसली तृप्ती ती सांगा बरं. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून या. असे कुठलंच नाही. हेच सांगितलं, सुखालागी करी तळमळ, अंतरी वासना मळमळ, देह पद्मपत्रीचे जळ. सांगितले नलिनी दल जल गती. आपण म्हणतात ना की कमळाच्या पानावर जर थेंब पडला पाण्याचा तर त्या सूर्याच्या प्रकाशात मोत्यासारखा काय करतो, पण टचकी मारली की पडून जातो. त्या पानाला काही लागत नाही, तो थेंबही विरून जातो. थेंबुटा सागरी बुडाला. फार सुंदर कल्पना आहे दासबोधातली, ती सांगतो आणि आवर्त घेतो. इथे आपण शेवटी बघूया ना, तरी सद्गुरू कैसा ओळखावा. आहे आम्हाला सद्गुरू मिळाले, तुम्हाला मिळालेले नसतील तर ह्यानं सद्गुरू माना. आणि आता सद्गुरू कैसा ओळखावा, काय पदार्थ त्यांना द्यावा. हे पुढच्या याची प्रस्तावना आहे. पुढच्या जो वाचायला तर तुम्ही सुरुवात करणार आहात जेवणानंतर, म्हणून काय पुढच्या अध्यायात सांगितलेलं आहे. इथे सद्गुरूंनी मला जे सांगितलं, मी जे ऐकलं ते तुम्हाला सांगितलं आहे. आणि गुरुबोध हाच महामंत्र आहे आणि रामनाम ही त्याची कंडिशन आहे, अट आहे. तुम्ही करा, घ्या रामनाम. काय पदार्थ त्यांना द्यावा, कोण अनुभव स्वये घ्यावा सद्गुरूपासून. सद्गुरूपासून तुम्ही घेणार काय, महाराजांपासून तुम्ही घेणार काय. आपण प्रपंचातली सुख मागतो, मागा. माऊली असल्यामुळे ती देणार नाही असं नाही, पण महाराज म्हणतात माझ्या आत तुझ्या प्रारब्धाच्या चौकटीने बद्ध आहे, त्याच्या बाहेर मी तुला काही देऊ शकत नाही. पण कुठलंही प्रारब्ध आनंदात कसं भोगायचं, गुरु किल्ली मी तुला देतो ना, ही मास्टर की आहे. हा गुरु आपल्याला ती किल्ली देतो आहे. पास झालाच तरी आनंद, नापास झालाच तरी आनंद, पण निर्लज्जपणाचा आनंद नाही, तो खराच आनंद आहे. या नापासातून मला पुढची दिशा मिळेल.
मागे तुम्हाला सांगितलं होतं ना, मराठीत पुस्तक तुम्ही मिळवून वाचा, नापासांची गोष्ट. आणि कोण नापास झालेले न, सगळे गांधी नापास झालेले आहेत. म्हणजे मी महात्मा गांधींचंच नाव घेतो, बाकीच्या गांधींची नावं घेण्यासारखी आहेत. एकही गांधी सगळ्या परीक्षेत पास नाही आहे. त्यातल्या काहींची तिथे चरित्र आहे. चर्चिल वगैरे केवढी मोठी, आईन्स्टाईनला शाळेतून हाकलून दिलेलं आहे माहीत आहे ना, आणि त्याला परत बोलवलं. अरे तुझ्या आईवडिलांनी हे नाव कसं ठेवलं रे तुला? आईन्स्टाईन हा जर्मन शब्द आहे, त्याचा अर्थ आहे स्टोन. आपला दगडूशेठ हलवाई. दगडूशेठ म्हटल्यानंतर बरं वाटतं. दगडू काय नाव आहे का? पण रॉक किती आपल्याला, इट रॉक्स. रॉक म्हणजे दगडच घेऊ काय. आपण ते इंग्लिश म्हणलं की त्याला बरं वाटतं. क्रो नावाचा येतो, न्यूझीलंडचा कॅप्टन. आपण मार्टिन कौतुक करतो, पण कावळे म्हणलं हे काय आडनाव आहे, त्याचं क्रो चालतं, मला कावळे चालत नाही. कल्पना करा तुम्ही. जरा कुठे ट्रान्सलेट झालं बरं वाटतं एकदम ऐकायला. तसं नाही आहे. ते म्हणतात गुरुपासून काही शिकायचं आहे, कुठल्याही ग्रंथातून काही शिकायचं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. संसारी सुख इच्छणं म्हणजे इंगळावरील. इंगळ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. इंगळ म्हणजे उजो, विस्तव, निखारे असतात ना, बर्निंग कोल्स, त्याची शेच केली. हे होमखंड वगैरे म्हणतात ना, चालत जातात इकडे जत्रेला, लहिराईच्या जत्रेला, त्यातून चालत जातात, त्याच्यावर झोपायचं आहे. झोप लागेल का? इंगळ या शब्दाचा दुसरा अर्थ आहे विंचू. विंचवाची शय्या केली समजा, झोप लागणार आहे का तुम्हाला? कल्पनेनंच जागे राहणार आहात. संसारी सुख इच्छिणे म्हणजे इंगळावरी झोप घेणे. अगदी. आणि म्हणून सांगितलेलं आहे, दोन्ही सारखी प्रमाणे पहावे सूक्ष्म. दारिद्र्य, लोभ, आधी, व्याधी. हे आधी, व्याधी, उपाधी या तीन बहिणी. एकेला झाकावं, दुसरीला काढावं. त्यातल्या त्यात व्याधी सोपी. व्याधी शरीराला होते, उपाधी शरीराच्या संबंधाने असते, आणि आधी मनाला असते. चिंता, नकारात्मक विचार, मनावरचा ताण या आधी आहे. धी ह्रस्व काढा म्हणजे तुम्हाला कळेल. नाहीतर आधी मला दे खायला, नंतर भावाला दे, हा आधी मराठीतला आहे. ही संस्कृतमधला किंवा आधी. व्याधी आणि उपाधी तिन्हीकडे आधीच आहे. आधी व्याधी म्हणजे आधी, विशेष आधी, आणि आधी, उपाधी. उपाधी म्हणजे आपण प्रपंचात जे जे वाढवतो, विकत घेतो ना, ती उपाधी आहे. अगदी काही कुठलीही गोष्ट, अगदी टांगणारा मारुती असा ह्याच्यासमोर लावायचा, कुठे? गाडीत. चिंता गेली का? नाही. मारुती आपला टांगताना ते उड्डाण करतोय त्या ह्याच्यात, कारण ते बांधलेलाच आहे तो शेवटी. चिंता गेली पाहिजे. मग मारुतीची मूर्ती समोर असो नसो, मारुती म्हणजे चिंतामुक्त जीवन आहे. ते विचार करा. आणि का आलेलं आहे? कारण हृदयात राम आहे. म्हणून सांगतात, वासनाक्षय कैसा करावा, संसार कैसा जिंकावा, तो मार्ग गुरुसी पुसावा. म्हणजे विचारावा, वासनाक्षय कसा करावा. वासना वाढवणं सोपं आहे हो. मारुतीची शेपटी एक वेळ कमी पडेल, पण आपल्या वासना कमी पडत नाही. वासुकी नावाचा नाग आहे, लक्षात ठेवा. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख असतो. मी दोन तुम्हाला गोष्टी सांगतो म्हणजे कळेल, आणि थांबूया आपण. वास यायला लागला का आतून? आलेत का पदार्थ? मला काही जाताना फार दिसले नाहीत म्हणून तोपर्यंत मी खिंड लढवत असतो साधारणतः. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला अमृत मंथन केलं, म्हणजे अमृत काढण्यासाठी समुद्र मंथन, त्यावेळेला मेरू पर्वत आणला. घुसळायला नको का? ती आपण चर्नर म्हणतो, रवी वगैरे घुसळण्यासाठी. एक या टोकाला पाहिजे सागरात उभं राहून कसं करणार, आणि दुसरं त्या टोकाला पाहिजे. एका टोकाला देव, दुसऱ्या टोकाला दानव, आणि मध्ये ही वासुकी आहे, कितीही वाढू शकते. त्याला वासुकी म्हणलेलं आहे. वासुकी कशाची आहे? वासनांचं प्रतीक आहे. दुसरा वासुकी नाग कुठे दिसतो आपल्याला? ज्यावेळेला जलप्रलय झाला त्यावेळेला मनू. तुम्हाला ती गोष्ट म्हणजे ही साधनेची गोष्ट. विचार करा, जेवताना विचार करा. शक्यतो आपण कमी बोलूया, नाही बोललं तर जास्त चांगलं आहे. या एका गोष्टीवर विचार करा. ही गोष्ट का सांगितली असेल? पुराणात आलेली आहे, व्यासांनी सांगितलेली आहे. मनू नावाचा एक ऋषी, तो अर्घ्य देत असतो. इतक्यात वरून पक्षी एक मासा घेऊन जात असतो. तो हालचाल करतो आणि तो यांच्या उंजळीत पडतो. ते टाकणार मासा कशाला पाहिजे? हे ऋषी वगैरे सगळे कंदमुळ वगैरे खाणारे. इतक्यात तो मासा मनुष्यवाणीने बोलायला लागतो. म्हणतो, मला टाकू नकोस रे, मी लहान आहे, मोठे मासे मला खाऊन टाकतील, तू मला नाही.
हा एक कशाचं प्रतीक आहे मी आत्ता सांगत नाही, विचार करा तुम्ही. म्हणून ठेवायचं कुठे? म्हणून तो कमंडलूत पाणी असतंच, त्या कमंडलूत तो छोटा मासा ठेवतो आणि घरी घेऊन येतो. आता कमंडलूत मासा ठेवला आहे, कमंडलू एरवी धुवून तो उलटा घालायचा असतो नाही. अशा वेळेला रात्री आवाज येतो की मला इथून बाहेर काढ, मला हे पात्र लहान होतं. कशाचं प्रतीक आहे बघा, काय सांगतायत व्यासानं, काय सांगायचं ही कथा सांगताना. कमंडलूतून आवाज येतो की हे पात्र लहान झाले, मला तू काढून मोठ्या पात्रात घाल. काही तासातच मग तो मध्यरात्री कमंडलूतून त्या माशाला काढतो, मोठासं मडकं असतं त्या मडक्यात टाकतो. दुसऱ्या दिवशी मडक्यातून आवाज, मला हे पात्र लहान होतंय, मला ह्याच्यात टाकतो, विहिरीत टाकतो. 3-4 दिवसांनी विहिरीतून आवाज, मला हेही पात्र लहान पडतं आहे, मग तो तळ्यात टाकतो, तळ विहिरीपेक्षा मोठं, मला हेही पात्र लहान होतं आहे, तो नदीत नेऊन सोडतो, नदीही मला लहान होते, तो समुद्रात नेऊन सोडतो आणि नंतर सागर, महासागरात जेवढा तर तो मोठा झालेला आहे, जरा पात्र लहान होते, मोठा 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 महासागरात जाण्या एवढा झाला. ज्याला आपण व्हेल म्हणतो त्याला आपल्याकडे किती सुंदर शब्द आहे, देवमासा. हा तो देवमासा. आणि मत्स्यपुराणाची ही कथा आहे. ज्या वेळेला तो जातो म्हणतो, तू माझ्यावर खूप उपकार केलेले आहेस. तुम्ही काय उपकार केलेस, तुझा तू वाढलायस. नाही, आता पाऊस पडायला लागेल म्हणाला. सगळं ही पृथ्वी दिसते ना, सृष्टी ती पाण्याखाली जाईल. तुझ्यावर जबाबदारी आहे नवीन सृष्टी निर्माण करण्याची. फक्त तू वाचणार आहेस. एक झाड वाचणार नाही, पान वाचणार नाही, काही नाही. पाऊस पडत राहील, एक 100 वर्षसुद्धा पाऊस पडत राहील, थांबणारच नाही. जलप्रलय व्हायचा आहे ना. तू काय कर, या एका वर्षात किंवा जितके पाऊस आहे, मोठी नाव तयार कर, नौका, मनूची नौका. बायबलमध्ये याला नोहाज आर्क म्हणतात. आणि ती आपली मुलं सांगतात, काही गोष्ट सांगतो नाही बघा, चुरू नोहाज आर्क, पण ही मनूची नौका आहे हे आजोबांसुद्धा माहीत नसतं हल्ली. तीच तर शोकांतिका आहे. पण ठीक आहे, तुला ह्या काळात नवीन सृष्टी निर्माण केल्यास काय वाचावं, काय नवीन निर्माण करावं. तुला बेडूक, तुझी नवीन सृष्टीत पाहिजे असेल तर एक बेडूक आणि बेडकी त्यांना ठेव. तुला तुझ्या नवीन सृष्टीत कासव पाहिजे तर कासव आणि कासवी. तुला सर्प पाहिजे, सर्प आणि सर्पी, असं युग्म म्हणजे जोडपं तू ठेव. तुला जी झाडं पाहिजेत, झाडांची बीजं ठेव, काही झाडांची स्टेम्स ठेव. मोठी नाव तयार कर, ऋषी तयार कर त्यासाठी. आणि नावेला पुढे बांधायला असं एक काहीतरी स्टँडसारखं कर. ज्या वेळेला तू ती नाव भरशील आणि सगळं जग पाण्याखाली जाईल, त्यावेळेला मी येईन परत. आणि मी कसं करेन दुरून तुला, माझ्या नाकातून. आपण म्हणतो ना, व्हेल आला की तो फाउंटन सोडतो ना, पाणी असं सगळं वरती सोडतो. तुला ते पाणी असं उसळताना दिसेल आणि ते कारण जर दिसलं की समज मी येतोय म्हणून. आणि काय कर, एक दोर घे. दोर असा पाहिजे, कितीही वाढवला तरी वाढवता आला पाहिजे, तो वासुकी. आता लक्षात ठेवा, त्या दोराने तू माझ्या नाकावर जे शिंग आहे त्या शिंगाला, तुझ्या याच्यावर जी तू अशी काठीसारखं केली आहेस त्याला बांधून टाक. आणि जोपर्यंत प्रलयाचं पाणी उतरणार नाही तोपर्यंत आपण गप्पा मारूया. आणि ह्या दोघांतला संवाद आहे. तू प्रश्न विचार, मी उत्तर देईन. मी प्रश्न विचारतो, तू उत्तर दे, कारण तोही ऋषी आहेस. असं ते मत्स्यपुराण होतं. आणि ज्यावेळेला सगळं पाणी उतरतं त्यावेळेला तो मासा म्हणतो, आता तू वासुकी नागाने बांधलेली आहेस, सोडव. आणि आता मी जातो. अलीकडे आपल्या सरकारने एक वासुकी तयार केलेली आहे. मी सांगत नाही, फक्त तुम्ही गुगलवर बघा, यूट्यूबवर बघितलं, वासुकी VASUKI. हे फक्त तुम्हाला सांगत नाही, फक्त एक खंत व्यक्त करतो. इतक्या 1001 गोष्टी केलेल्या आहेत सरकारने, पण निवडणुकीत एकही सांगितली गेली नाही. प्रचारात कुठे तो पप्पू आला, कुठे तो गप्पू आला, आणि त्यांनी स्वतःचं थडगं जवळजवळ बांधायला काढलेलं होतं. मरता मरता वाचलेले, अरे मी जे केलं आहे ते सांगूया, काय काय केलं आहे. हो, हे वासुकी फक्त बघा तुम्ही. मी सांगत नाही काही, वासुकी नागाचं नाव कोणाला दिलेलं आहे बघा मुद्दाम. काय काय केलं आपल्या सरकारने गेल्या 10 वर्षात. तरी ही दशा आली त्यांच्यावर, कारण प्रचाराची पातळीच उतरवली. हे आत्ता तुम्हाला म्हणतो, महात्म्य, लोकशाहीत निवडणुका म्हणजे एक प्रकारची पूजा आहे. एरवी तुम्ही असे वर्णनं करता ना निरनिराळे शब्द वापरून, मग पूजेचं जे पावित्र्य आहे ते तुमच्या उच्चारात आणि प्रचारात असलं पाहिजे. दुसरा कितीही पातळी खाली आणला तरी माझ्या प्रचाराची पातळी, आम्ही बघा काय केलं आहे,
आम्ही आर्थिक क्षेत्रात काय केलेलं, आम्ही हे काय केलेलं, आम्ही सगळ्या क्षेत्रात मी 1001 कामं सरकारने केलेली आहेत, पण तुम्हाला त्यातली 100सुद्धा माहीत नाही आहेत, कारण सरकारने आणलीच नाहीत कधी तुमच्यासमोर. आणलं काय तर हे वंशवाद, फॅमिलीवाद, हे याची भानगड, ते भानगड, त्याच्यावरच सगळं चूक आहे. असं करू नका. ह्याचं महात्म्यच हे सांगितलेलं आहे 7व्या अध्यायाचं, की 7वा अध्याय हा मधला अध्याय आहे. याच्यात गुरुचा बोध आहे आणि तो बोध सोप्या शब्दात शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे निरामय अंतःकरण. निरामय म्हणजे आरोग्यवान आणि आमय म्हणजे घाण. कुठलीही घाण अंतःकरणात नको. आणि हल्ली आपण एक स्टाईल काढलेली आहे, माझ्या इतकं घाण अंतःकरण कुणाचं नाही हो. मीच सांगायचं, मी एवढा कन्फ्यूज्ड आहे, असं कन्फ्यूज जगात कुठलीही व्यक्ती नाही बरं का. कशाला सांगतोस? हू इज इंटरेस्टेड? तुला कळलं ना कन्फ्युजन, रिमूव्ह द कन्फ्युजन. तुझं अंतःकरण अत्यंत, माझ्यासारखा भ्रष्ट कोणी नाही आहे. अरे कशाला सांगतो? भ्रष्टाचार सोडून दे, हे कर ना तू. हे सांगितलेलं आहे निरामय अंतःकरण. सर्वे संतु निरामया म्हणतो ना. निरामय म्हणजे आरोग्यवान, हेल्दी पाहिजे. म्हणून 1-2च वाचूया, शेवटच्या थांबूया. त्यांनी काय सांगितलेलं आहे की वासनाक्षेत्राला गुरुवाक्य अखंड करावे, नामस्मरण अलक्षी लावावे, मन भक्तिभावे, जगज्जीवन आपुलासा करावा. जगज्जीवन आपण म्हणतो ना की सीतेचं जीवन राम आहे, रामाचं जीवन सीता आहे. आपण जानकी जीवन स्मरण. आता जानकी जीवनात 2 अर्थ आहेत त्याचा. जीवन शब्द हा इकडे रामालाही लावूया. रामाचं जीवन जानकी आहे आणि जानकीचं जीवन राम आहे. जानकी संसार आहे लक्षात ठेवा, राम हा परमार्थ आहे. आपण एक शेवटी महाराजांचं अप्रतिम उदाहरण सांगतो आणि थांबतो. पण शेवटी एक लक्षात ठेवा, काय सांगे, सद्गुरूशी जावे शरण, चरणी व्हावे तन मन धन, स्वस्वरूप घ्यावे ओळखून, समाधान कार समान. स्वस्वरूप, मी आहे कोण, माणूस म्हणून जन्मलो आहे, मला काय साधलं पाहिजे, मी काय करू शकतो. आपण मी माणूस आहे याच्यावर विचारच करत नाही. मी कलेक्टर आहे, मी मिनिस्टर आहे, मी सरपंच आहे, हाच विचार करतो. अरे मी माणूस आहे ना पहिल्यांदा, म्हणून विचार करा. ते माणूस पण माझ्यात आहे, ते करण्यासाठी 8व्या अध्यायानंतर जे सुरू होईल ते परत महाराजांचं चरित्र सुरू होणार आहे. याच्यात महाराजांनी जे निरनिराळे शिकवलेले आहेत ते सगळं आहे, खूपच चांगलं आहे. आणि गुरु झाला तर तो मृगजळ कहाणी तुम्हाला सांगेल. महाराजांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि थांबतो. महाराजांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला समजा वेळ नाही आहे. महाराज इतके प्रॅक्टिकल आहेत, कृष्णासारखे प्रॅक्टिकल आहेत. म्हणून महाराज म्हणतात रामाचं नाम घेतलं आणि संसार कृष्णाचा केला. प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला वेळ नाही आहे, 1च मिनिट आहे आणि तुम्हाला आरती करायची. किती आरती करतो आपण सांगा बरं. हनुमंताची करायला पाहिजे, महाराजांची करायला पाहिजे, रामाची करायला पाहिजे. या 3 आरती तर आपण करतो, तर आत्ताही करणार आहोत की नाही. 1च मिनिट आहे तुम्हाला. तर महाराज सांगतात आपण महाराजांचीच आरती करायची. मग महाराजांच्या आरतीत महाराजांच्या अंतःकरणात हनुमान आहे, कारण हनुमान अवतार आहेत महाराज. बरं, महाराजांना आरती वाचणं आतल्या हनुमंताला ओवाळली गेली आणि हनुमंताच्या आत पंचायत आहे ना, त्यालाही ओवाळली गेली. महाराज किती प्रॅक्टिकल आहेत लक्षात ठेवा. 1च मिनिट आहे, 1च आरती करायची, तर हनुमंताची करा. हनुमंताच्या आत सगळं रामपंचायतन आहे आणि ते पंचायतन तुम्ही आरती केल्यासारखंच आहे. इतकं करा. म्हटलं आपण 1 पाऊल मागे यायचं, आपण महाराजांचीच आरती करायची. महाराजांच्या आता हे रामपंचायतनाचा अर्थ मागे जो पाहिला होता, चित्र डोळ्यासमोर उभं करतो आणि थांबतो. या चित्रावर चिंतन करा. चिंतन करायला आणखीन तुम्हाला आत्ता विषय दिलेला आहे, मनू आणि मासा. ही कशाची गोष्ट आहे? ती गोष्ट काय फक्त पुराणातली आहे का? माझ्या जीवनाशी अत्यंत निगडीत, आपण आत्ता ज्या कारणाने जमलेलो त्या कारणाशी अत्यंत जवळची अशी गोष्ट आहे ही. विचार करा. आणि आत्ता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला रामपंचायतन असतं, आपल्याकडे इथे रामपंचायतनाचं चित्र आहे का नाही? बहुतेक नाही आहे. तिथे 4च आहे आणि ते नेहमीच आपण म्हणतो दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य. पण रामपंचायतनात 4 भाऊ आणि सीता हे ते पंचायतन. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीता हे पंचायतन आहे. आता पंचायतनाचा आरंभ कुठून करायचा? शत्रुघ्नापासून करायचा आणि सीतेपासून. म्हणून कधी कधी वाटतं की किती सुंदर अध्यात्म गीता रामायणात सांगितलेलं आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. धरती मातेची मुलगी सीता आहे आणि नभासारिखे रूप या राघवाचे. मेघश्याम म्हणतो ना आपण,
आकाशासारखा राम आहे आणि जमिनीची मुलगी किंवा जमिनीसारखी सीता आहे. या सीता रामांचं लग्न आपल्याला आपल्या उपासनेत, आपल्या जीवनात लावायचं, माझ्या करिअरमध्ये लावायचं. हा सीता म्हणजे प्रपंच आहे, प्रपंचाचा उपयोग केलाच पाहिजे. आता देह आहे, देह जगवला पाहिजे, खाल्लं पाहिजे काहीतरी. पण देहाची किंमत काय? नुसता देह नाही, देहाच्या आत मन आहे, मनाच्या आत बुद्धी आहे, बुद्धीच्या आत चित्त आहे आणि त्याच्या पलीकडे आत्मा आहे, तो खरा मी आहे. इथे फरक सुरू होतो. देहाच्या पातळीवर आपण सगळे सारखेच आहोत, मनबुद्धीच्या पातळीवर आपण निराळे आहोत आणि त्याच्यासाठी खायचं, त्याच्यासाठी जगायचं. म्हणून सीता पाहिजेच आहे प्रत्येकाला. सीता म्हणजे प्रपंच, सगळा तुम्ही संसार म्हणता, सगळी ती सीता आहे, कारण जमिनीला जोडलेली आहे. आता सीतेपासून रामाकडे जायचं आहे ना. अनेक शत्रू आहेत आपले, त्या शत्रूला घन म्हणजे मारणारा, शत्रुघ्न. सगळे शत्रू, आळस मारला पाहिजे, काम, क्रोध, मोह, मद, लोभ, अहंकार, अज्ञान, भ्रम, सगळं लक्ष तुम्ही त्या शत्रुघ्नावर सोपवा. शत्रुघ्नाचं वैशिष्ट्य काय? आपल्याला शत्रुघ्नाने रामायणात केलं आहे काय असं वाटतंय? ज्या वेळेला परत येतो आणि मंथरेनं ती बुद्धी कैकेयीला दिली, कैकेयीने रामाला 14 वर्ष पाठवलं आणि आपल्या भरताला बसवायचा आग्रह धरला, त्या मंथरेच्या केसाला धरून फरफटत आणतो शत्रुघ्न. एक लक्षात ठेवा, मंथरा ही शक्ती आहे, मनात थरथर निर्माण करणारी. अत्यंत स्टेडी आनंदाने भरलेलं मन असतं कुणाचं? कैकेयीचं. त्या मनात ती थरथर निर्माण करते, विचलित करते, अस्वस्थ करते मन कैकेयीचं, ती मंथरा. म्हणून मंथरा तिचं नावच आहे. धरून आणतो केसाला. आता मनाला धरून आणलेलं आहे कोणी? शत्रुघ्नानं. म्हणजे मनाला आत कंट्रोल, नियंत्रणात आणण्यासाठी जे जे शत्रू आहेत त्या सगळ्यांना शत्रुघ्न मारतो. मग मंथरेला सोडलं का शत्रुघ्नाने? मारलं का नाही? भरत म्हणतो आधी तिला सोड. काय हे रामायण आहे हो, हे त्या लोकांना फक्त कळतं, ॲप्रिशिएट आपण करतो, पण आपण हल्ली तेही करत नाही. तो म्हणतो की अरे रामाला जर कळलं की कितीही दुष्ट असली तरी मंथरा स्त्री आहे, त्या स्त्रीला तू केसाला धरून फरफटत आणलं तर राम आपल्याकडे बघणार नाही, बोलणं तर दूरच आहे. तुला ते मान्य आहे का? नाही नाही, रामाशी बोललं पाहिजे, रामाशी संबंध कशाला बिघडू? जा मंथरे जा, तुला माफ केलं. म्हणून सगळे शत्रू मारणारा शत्रुघ्न आहे. शत्रुघ्नानंतर भरत आहे. एक लक्षात ठेवा की आम्ही प्रयोग केला होता, नंतर ब्रांचेस निघाले होते काही. ही तुम्हाला मी कितीची गोष्ट सांगतोय, 1996 वगैरेची गोष्ट आहे की संस्कार केंद्रांच्या शाखा काढल्या होत्या आम्ही. आता एक संस्कार केंद्र घरात चालत नाही आपल्या, किती ठिकाणी शाखा. कारण एक जण अगदी तळमळीनं सांगत आले, सर आमची लहान मुलंसुद्धा शिव्या देतात, काहीतरी करा. म्हणलं आम्ही काहीतरी करतो, तुमची तयारी आहे का? सहकार्य करणार का? हो करणार. मग साधं गणित आहे की तोंडातून शिवी काढली तर त्यांचं मन किंवा मन मेंदूतून काढली शिवी रिकामं होणार आहे. आणि रिकामं मन कधीच ठेवायचं नाही, तो सैतानाचा कारखाना असतो म्हणतो ना आपण, राक्षस असतो त्या रिकाम्या मनात. म्हणून लगेच व्हायचं, शिवी काढली ओवी भरली, शिवी काढली ओवी भरली, शिवी काढली ओवी भरली. ओवी भरण्याचं काम आम्ही करतो, शिवी काढण्याला काम निराळं करावं लागणार नाही. विचार करा. म्हणजे सायकॉलॉजीमध्ये सांगतात की बादली येते आणि बादलीत एवढंसं काळं पाणी आहे, हात न लावता करायचं आहे. तुम्ही उंच उभे राहा, निसण घ्या आणि त्या निसणीवर लॅडरवर उभं राहा आणि वरून चांगलं पाणी टाका. त्या बादलीतलं ते काळं पाणी केव्हा बाहेर निघून जाईल आणि ती स्वच्छ पाण्याने भरेल तुम्हाला कळणारही नाही. हे काम भरत करतो. शत्रुघ्नाने मन रिकामं केलेलं आहे, सगळे शत्रू मारून टाकलेले आहे. त्या रिकाम्या मनात भरायचं काय? तर नाम भरायचं. राम नामाचा भरता इतका चांगला भक्त नाही आहे, लक्षात ठेवा. हनुमंतापेक्षा सुद्धा तो सरस आहे. भरत नाही, भरताचं काम भरणं, संस्कृत आहे हे. भरण पोषण करणं. काय भरायचं? मन भरायचं. कशाने भरायचं? रामनामाने भरायचं. आता लक्ष, एकदा राम 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 मी मनात भरायला लागलो की मनाचं लक्ष, क्षला य म्हणजे एम, टार्गेट, गोल सेट झालंच. रामच गोल आहे, त्याला लक्ष्मण म्हणायचं. लक्ष्मण म्हणजे ज्याचं मन लक्ष कुठलं? राम आहे. कारण का? आता नाम भरलेलं आहे, सगळे शत्रू निघून गेलेले आहेत. आता हे लक्षात ठेवा, हे प्रपंच म्हणजे सीता चांगली पाहिजे असेल तर शत्रुघ्नाने शत्रू मारून टाकले पाहिजेत, भरणाने मन रामनामाने भरलं पाहिजे आणि लक्ष्मणाने ते मन कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे रामावर. हा लक्ष्मण आहे. तुम्हाला सांगतो, तिघंजणं चालायचे, राम पुढे, सीता मध्ये आणि लक्ष्मण मागे. माकडासारखं उड्या मारायचं लक्ष्मण.
त्याला विचारलं ऋषीने, तू उड्या का मारतोस? नाही, सीता जरा उंचावर गेली की मला राम दिसत नाही, मला कायम राम दिसायला पाहिजे, लक्ष्मण लक्षात ठेवा, म्हणून मी उड्या मारतो. किती उंच उडी मारतो मी, मला राम दिसला पाहिजे, राम दिसला पाहिजे. सीता म्हणजे माया, ती कशाला मध्ये यायला पाहिजे? विचार करा तुम्ही. तो लक्ष्मण आहे आणि तो राम म्हणजे पुढचं सगळं आकाश आहे. आता हनुमंताला हा प्रश्न सीतेने विचारला जेव्हा त्यांनी फाडून दाखवलं त्यावेळेला, की पंचायतन पळलं माझ्यापासून रामापर्यंत जाण्यासाठी शत्रुघ्नांनी शत्रू मारले पाहिजे, भरतांनी नाम भरलं पाहिजे, लक्ष्मणांनी लक्ष मन केंद्रित केलं पाहिजे, हे सगळं कळलं. पण या पंचायतनात तू सहावा कसा तुझ्या हृदयात तू कसा, हा सीतेचा प्रश्न आहे. आणि त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर माहीत आहे आपल्याला, की तो खरा मी आहे आणि बाहेरचा खोटा मी आहे. जी छाती मी फाडली ते शरीर आहे आणि शरीर हे कायम मरणारच आहे, खोटंच आहे शरीर, आतलं खरं आहे. म्हणून आज जो हनुमान आहे, जो रामाच्या पायाशी आहे, तो खरा हनुमान आहे. आणि बाकीचा जो आहे ते मी दिसतोय तुला, तो खोटा हनुमान, तो छाया हनुमान आहे, तो काया हनुमान आहे आणि तो माया हनुमान आहे. खरा हनुमान जर बघायचा असेल तर आतच आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत खरे आपण आहोत, मुखवटा नसलेले. तिथपर्यंत पोचण्यासाठी महाराजांची भक्ती, महाराजांना शरणागती आणि अखंड नामस्मरण अनुसंधान तेवढं करण्याची प्रार्थना करूया आणि थांबूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांचा जो दरबार आहे, राम लक्ष्मण सीता हनुमान रामदास, एका बाजूला भिंतीवर देवी, समोर गणेश, हा सगळा दरबार आहे. सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.